जीवन सुक्त किंवा सुक्त ऑफ लाईफ या कार्यक्रमाच्या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकवार स्वागत करतो. गेल्या अनेक आठवड्यांपासून किंबहुना एक वर्षभरापासून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित तज्ञांच्या बरोबर विविध विषयांवर चर्चा करून अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच सत्रामध्ये आज आपण डॉक्टर संदीपजी केळकर यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. स्वागत आहे आपलं. डॉक्टर साहेबांची ओळख थोडक्यात करून देतो. डॉक्टर साहेब हे अत्यंत नामांकित पीडियाट्रिशियन आहेत आणि अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून त्यांनी विविध डिग्रीज प्राप्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर भारतासहित अनेक देशांमधनं त्यांची व्याख्यानं पेरेंटिंग, माइंडफुल पेरेंटिंग या विषयावरती होत असतात आणि अनेक टीव्ही चॅनल्स असतील, रेडिओ चॅनल्स असतील, याच्यावरती देखील डॉक्टर साहेबांचे विविध इंटरव्ह्यू झालेले आहेत. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल युट्यूबच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी इमोशनल इंटेलिजन्स मुलांमध्ये कसा असावा, इमोशनल क्वोशंट कसा मुलांचा डेव्हलप करावा, यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि त्यांची जी काही संस्था आहे इक्विप किड्स नावाची, या माध्यमातून ते शाळांमधनं तसंच पालकांबरोबर काम करून लहान मुलांमध्ये इमोशनल इंटेलिजन्स कसं डेव्हलप करावं आणि माइंडफुल पेरेंटिंग कसं असतं याविषयी मार्गदर्शन करतायत. तर आज आपण ह्याच विषयावरती डॉक्टर साहेबांबरोबर चर्चा करणार आहोत. कारण आपण अनेक आपल्यापैकी सगळेच पालक जे आहेत मागच्या वर्षभरापासून खूप जास्त आणि त्याही आधी मला वाटतं 2 ते 3 दशकांपासून जशी टेक्नॉलॉजीचा समाजामध्ये उपयोग व्हायला लागला तेव्हा पालकत्व कसं असावं आणि पेरेंटिंग कसं करावं याच्याविषयी प्रत्येकाला जिज्ञासा आहे, प्रत्येकाला बदललेली मानसिकता जाणवते. आणि आधुनिक काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांना मिळणारं एक्सपोजर आणि त्याच्या मग बरोबर असलेलं पालकांचं समजा त्यांचं बालसंगोपन कसं करावं याविषयी खूप जिज्ञासा लोकांच्या मनामध्ये आहे. आणि हाच विषय घेऊन आज आपण डॉक्टर साहेबांकडे आलोय. डॉक्टर साहेब, आपण विषयाला सुरुवात करूया. विशेषतः आपल्याला मी आपले व्हिडिओज बघितले आणि स्पेशली मला वाटतं गिरिजानी, माझ्या पत्नीने आपले व्हिडिओज काढून नोट्स देखील काढलेत. इतका तिने आपल्या सगळ्या व्याख्यानांचा अभ्यास केलेला आहे आणि अत्यंत साधेपणाने, सोपेपणाने आपण खूप गंभीर विषय लोकांसमोर मांडताय. कारण पालकत्व कसं असावं याविषयी खूप गंभीर चर्चा होण्याची गरज आहे. कारण मी खूप वेळेला बघतो इतका हा एक पब्लिक प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे अनेक लोकांची भेटीगाठी होतात. भारतभरातून लोक भेटतात, महाराष्ट्रभरातून भेटतात, जगभरातून अनेक पालक भेटत राहतात आणि सगळ्यांच्या मनामध्ये ही आता एक तुम्ही संभ्रम म्हणा, तुम्ही त्याला काही म्हणा, की मागच्या दशकामध्ये, मागच्या शताब्दीमध्ये आम्ही एक लहानाचे मोठे झालो, ती एक पद्धत वेगळी होती आणि आता मुलांची समस्या, मुलांना समजा येणाऱ्या काळामध्ये जे काही प्रश्न पडणार आहेत ते खूप वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना त्याच्यासाठी कसं तयार करावं हा एक खूप चर्चेचा विषय बनलेला असतो. आपल्या संस्थेच्या स्वतः शाळा आहेत 3, त्याच्यामधनं जवळपास तब्बल 850-900 विद्यार्थी शिकतात आणि आपण वैदिक पद्धतीने, गुरुकुल पद्धतीने या शाळा चालवतो. तरीही मी बघतो, कारण ग्रामीण भागामध्ये आपल्या शाळा आहेत, काही शहरी भागामध्ये देखील शाळा आहेत. दोन्ही तिन्ही स्तरांमधनं मी लोकांशी इंटरॅक्ट करतो. त्या सगळ्या वेळेस पालकांच्या समस्या ज्या असतात त्या सारख्या व्हायला लागल्यात आता. म्हणजे आधी असायचं की ग्रामीण भागामध्ये समस्या थोड्या वेगळ्या असायच्या, शहरी भागामध्ये वेगळ्या असायच्या. पण आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, युट्यूब असेल किंवा हे जे ऑनलाईन आता स्कूल्स ऑनलाईन झालेले आहेत, त्या सगळ्याच्यामुळे खूप आता वेगळ्या पद्धतीने विचार पालकही करायला लागलेले आहेत. त्याचबरोबर करोनासारखा हा एक प्रश्न आता समाजामध्ये निर्माण झालाय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण या विषयाला कशी सुरुवात करून द्याल सर? नमस्कार, धन्यवाद. प्रथम म्हणजे सर्वांचं मी हार्दिक अभिवादन करतो. विषयाला सुरुवात म्हणजे हा विषयच फार महत्वाचा आहे. खास करून गेले 1-1.5 वर्ष जे बघतोय आपण, ते पालकत्व हे आव्हानात्मक होत चाललेलं आहे आणि ही कुठल्याही न्यूज चॅनलची ब्रेकिंग न्यूज नाहीये. अगदी दररोज आपण ते अनुभवतो. आणि पालकत्व आव्हानात्मक होत असतानाच त्याबरोबर मुलांना पण मूल म्हणून जगणंही खूप आव्हानात्मक होत चाललेलं आहे असं मी म्हणेन. कारण मुलांना सध्याच्या काळामध्ये 24/7 एक तर पालक, ज्येष्ठ पालक यांच्याबरोबर वेळ व्यतीत करायचा आहे आणि पालकांना आणि ज्येष्ठ पालकांना पण मुलांबरोबर व्यतीत करायचंय. कधी एवढा वेळ एकमेकांबरोबर ते व्यतीत करतायत. आणि पूर्वी क्वालिटी टाइम, क्वांटिटी टाइम असं आपण म्हणायचो, कारण बरेच वेळा आई वडिलांना
नोकरीला जायला लागायचं, व्यवसायानिमित्त जायला लागायचं, घरी खूप वेळ कमी मिळायचा. पण आता काय झालं की वेळ जास्त आहे, पण मग इंटरॅक्शन कसं करायचं, संवाद कसा करायचा? कारण जर का संवादाची जर का कौशल्य नसतील पालकांमध्ये, किंवा ती कौशल्य आपण स्वतःमध्ये काही भावनांशी निगडीत कौशल्य असतात, ज्याला आम्ही भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो, ती काही कौशल्य स्वतःमध्ये उपजत असणं आणि त्याच्यामध्ये काही वाढ करणं, हे फार महत्वाचं ठरतंय आता सध्या. कारण आपण बघितलं तर या आव्हानात्मक काळामध्ये बरेच तीव्र भावना निर्माण होत आहेत सगळ्यांमध्येच. म्हणजे घरामध्ये म्हणजे ती असहाय्यता असेल, की नक्की काय होईल, अनिश्चितता आहे. पुढची म्हणजे आता तिसरी वेव्ह येणार का? चौथी वेव्ह येणार का? त्याच्यामध्ये काय होणार आहे पुढे? मग मुलांमध्ये तर जास्त प्रमाण येणार आहे की नाही? किंवा आपल्या व्यक्तींच्या सभोवतालच्या व्यक्तींबद्दलची पण आपल्याला काळजी असते, चिंता असते. एकाकीपणा, कंटाळा, अशा विविध प्रकारच्या तीव्र भावना सगळ्यांमध्ये निर्माण होत आहेत. आणि या तीव्र भावनांना सामोरं कसं जायचं आणि त्याला पालक म्हणून आपण स्वतः कसं सामोरं जायचं, स्वतःमधल्या भावनांना आणि मुला-मुलींमधल्या भावनांना कसं सामोरं जायचं, त्याचं योग्य प्रकारे समज-उमज ठेवून ते व्यक्त करणं योग्य प्रकारे आणि त्याचं समायोजन करणं या भावनांचं, हे अतिशय महत्त्वाचं ठरत आहे. कारण त्यामुळेच आपली शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जे म्हणतो आपण घराचं, हे सर्व त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला खास करून म्हणजे 21व्या शतकात हे खूपच कळीचा मुद्दा आहे, की पालकत्व. कारण काय होतं, की आपण पालक होतो आणि मग नंतर ट्रायल एंड एररनी पालकत्व सुरू करतो आपण. बरेच वेळा आपण पालक व्हायच्या अगोदर कुठली म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा काही असं पालकत्व शिकण्यासाठी कुठे जात नाही शाळेमध्ये, किंवा कोर्स कसं करत नाही आपण करायचं त्याचा. कुठलाही कोर्स करत नाही. आणि मग काय होतं, की बरेच वेळा ट्रायल एंड एररनी एकदा हे करून बघूया, एकदा ते करून बघूया, कुठेतरी वाचलेलं असतं किंवा कधी-कधी आपले पालकांनी जसं केलेलं असतं, त्या प्रकारे थोडंफार प्रमाण आपल्यामध्ये आलेलं असतं ते, आणि ते आपण मग अनावधानाने ते करत जातो. पण ते प्रत्येक वेळेस आपल्या बरोबरच्या आपल्या मुला-मुलींमध्ये ते संयुक्तिक होईलच किंवा ते उपयोगी पडेलच असं नाही. त्यामुळे या 21व्या शतकात आणि खास करून पॅन्डेमिक च्या काळामध्ये आपल्याला पालकत्वाला नवीन आयाम देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ह्या भावनिक बुद्धिमत्ता आणि हे माइंडफुलनेस हा जो कन्सेप्ट आहे, जो जी कन्सेप्ट आता नवीन गेले 3-4 दशकात आलाय, ती क्षणस्थ होणं हे आपण पालकत्वामध्ये जर का जोपासलं, तर त्याचा मुलांवर आणि पूर्ण कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यावर खूप छान परिणाम होईल असं मला वाटतं. खूप छान आपण सुरुवात करून दिली विषयाला. आणि आपण म्हणाल तसं फार म्हणजे महत्वाचा विषय आहे, गंभीर विषय आहे. म्हणजे हा नेहमीच चर्चेला गेला पाहिजे, त्याच्यावरती खूप सकारात्मकतेने विचार करण्याची गरज आहे. पण आता जसं आपण बघतो, विशेषतः या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं, जसं आपण म्हणालात की आता थर्ड वेव्ह येईल का, मग त्यानंतर फोर्थ वेव्ह येईल का, मग लहान मुलांना व्हॅक्सिन द्यायचं आहे का, या सगळ्या गोंधळामध्ये सततचे असणारे नकारात्मक बातमी आहेत. म्हणजे आज इतके मेले, आज इतके बाधित झाले, एक नेगेटिव्हिटी खूप आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एक परिवारामध्ये, लहान मुलांमध्ये विशेषतः सकारात्मकता टिकून राहावी म्हणून आपण काय सल्ला द्याल सर? अतिशय महत्वाचं आहे आत्ताच्या काळामध्ये. खास करून आपण बघतो की नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी खूप आहे वातावरणामध्ये. काहींचे जॉब्स गेलेले आहेत, काहींच्या जवळच्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, काही घरांमध्ये खूप आजारी पडलेले आहेत व्यक्ती. म्हणजे सगळे प्रकार आहे तो खूप आताच मी सांगितल्याप्रमाणे तीव्र निगेटिव्ह भावना आहेत. पण आपली जी घरामध्ये सकारात्मकता आणायची आहे, त्याचं पूर्णपणे जबाबदारी ही आपण पालक आणि ज्येष्ठ पालकांचीच आहे. कारण काय होतंय, की आपण विमानामध्ये प्रवास करताना आपण बघतो ती सूचना लिहिलेली असते, की ऑक्सिजनची लेव्हल कमी झाली, की पहिले मास्क स्वतःला वापरा आणि मग बाजूच्याला वापरा. तसाच प्रकार काहीतरी आपल्याला घरामध्ये करायला लागणार आहे, की जी नकारात्मकता आहे किंवा सकारात्मकता आणायची असेल जर का घरामध्ये, तर ती स्वतः पहिले आपल्यामध्ये आहे का? हे चाचपून बघायला पाहिजे. आपण खूप नकारात्मक विचार करतोय का? किंवा नकारात्मक भावना परावर्तित होत आहेत का? कारण या सगळ्या भावना आहेत त्या कॉन्टॅजियस असतात. असं म्हटलं जातं, संशोधनातून असं निष्पन्न झालंय, की 3 व्यक्ती जर का 2 मिनिटाहून जास्त एका ठिकाणी असतील, तर त्याच्यामधल्या 3 व्यक्तींपैकी जे डॉमिनंट भावना आहे त्याच्यामधली, ती बाकीच्यांना 2 मिनिटांमध्ये परावर्तित होते. तुम्हाला त्याची भान असेल किंवा नसेल. त्यामुळे आपल्या भावना आपण काय परावर्तित करतोय मुलांसमोर,
हं, आपण स्वतः कुठल्या भावना, तीव्र भावना असतील तर त्याचं स्वतःच्या भावनांचं समायोजन करतोय का? हं, आणि मुलांच्या भावनांचं समायोजन योग्य प्रकारे करतोय का? यावर हे सर्व खूप अवलंबून आहे. त्यामुळे सकारात्मकता आणायची असेल, तर ती आपण सुरुवातीला आपण स्वतःपासून सुरुवात करणं आवश्यक आहे. आणि हं, त्यामध्ये खूप तीव्र भावना जेव्हा निर्माण होतात, त्या भावनांचं समायोजन करून परत काय होतंय, की आता सध्या न्यूज सारख्या बघितल्या जातायत किंवा 30-30 चर्चा होते. तर त्यापेक्षा माझ्या मते सोशल मीडिया, न्यूज याकडे थोडंसं आपण बाजूला ठेवून एक 24 तासामधला एक थोडा 15-20 मिनिटं त्याच्यासाठी देऊ शकतो. पण बाकीच्या वेळ जो आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने आणि याबद्दल चर्चा न करता किंवा सकारात्मकरित्या जर का केला, तर त्याच्या मुलांवर चांगलाच परिणाम नक्कीच होईल. कारण मुलं हे रडार यंत्रणासारखं वावरत असतात. हं. रडार जसं टिपत असतं सगळ्या गोष्टी, तसं हो. मुलं आपल्याकडनं भावना पण टिपत असतात, विचार आपले असतात किंवा हं, जे वातावरण आणि आपण जे संवादातून आपण जे सांगतोय, ते हं. बरोबर हेरत असतात. आणि हो. भावनांचं एक प्रकारे प्रशिक्षण हं, हे होत असतं घरामध्ये पण. कारण मी तर असं म्हणेन, की भावनांची शाळा आहे घर हं, म्हणजे. आणि त्यामुळे आपण कशा पद्धतीने भावना परावर्तित करतोय, स्वतःच्या भावना कशा व्यक्त करतोय, खरं. यावर खूप अवलंबून आहे. त्यामुळे या सगळ्याला एक वेगळं आयाम देणं आणि त्याच्यामध्ये एक तर भावनिक बुद्धिमत्ता मी सांगितल्याप्रमाणे आणि क्षणस्थ होणं, म्हणजे हं, माइंडफुल पॅरेंटिंग हे हं, फार आवश्यक आहे. आणि माइंडफुल पॅरेंटिंग हा जो अ, अ, जी संकल्पना आहे, जी गेल्या 2-3 दशकामध्ये पूर्ण जगभर आलेली आहे, की आपण ह्या क्षणामध्ये जीवन जगणं, ह्या क्षणामध्ये. कारण बरेच वेळा तसं होत नाही. पालक आपण अ, मुलांशी बोलत असतो, पण आपण आयदर म्हणजे भूतकाळात असतो किंवा भविष्यकाळात असतो हं, आणि या प्रेझेंट मोमेंटमध्ये नसतो. तर आपण जे काही चाललेलं आहे तिकडे पूर्णपणे आपलं मन वळवून, पूर्णपणे लक्ष केंद्रित करून, मुलांच्या अंतर्मनाशी कनेक्ट करून आणि हे सगळं करताना पूर्णपणे नॉन जजमेंटल राहून, म्हणजे कुठल्याही प्रकारची टीका-टिप्पणी, सल्ले, लेक्चरिंग हे न होता हे सगळं होणं आवश्यक असतं. कारण हे जर का झालं, तर मुलाच्या जी वाढ आहे आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आहे, ते योग्य प्रकारे होऊ शकतं आणि मुख्य म्हणजे बरेच वेळा आपण रिएक्टिव्ह होतो पॅरेंट म्हणून. म्हणजे एखादं मूल जर का विशिष्ट पद्धतीने वागलं आणि हं. ते जर का आपल्याला स्वीकारार्ह नसेल, तर आपले म्हणजे पॅरेंट्सचे मी म्हणेन की अँटिनाज पॉवरफुल असतात एकदम. थोडं जरी मूल वागत नसेल बरोबर, की लगेच आपल्याला आपल्यामध्ये तीव्र भावना निर्माण होतात आणि आपण रिएक्ट करतो. खरं आहे. तर रिएक्ट करण्याच्या ऐवजी रिस्पॉन्स कसा करता येईल? म्हणजे हं, प्रतिसाद कसा देता येईल? तर हं. प्रतिसाद देण्यासाठी पहिले म्हणजे आपल्याला स्वतःला प्रेझेन्स असायला पाहिजे तेव्हा. हो. तर स्वतः आपण त्या ठिकाणी पूर्णपणे अ, त्या त्या क्षणामध्ये क्षणस्थ असणं आवश्यक आहे. आणि मग रिएक्टिव्ह न होता शांतपणे त्याला पॉज देऊन रिस्पॉन्ड करणं आवश्यक आहे, प्रतिसाद देणं आवश्यक आहे. हा महत्त्वाचा बदल माझ्या मते सध्या करणं आवश्यक आहे, ज्यामुळे सकारात्मकता येईल. सकारात्मकता येण्यासाठी पूर्ण घरातील सगळ्यांचं खरं आहे. पण खूप कॉन्ट्रिब्युशन असतं. म्हणजे त्याच्यामध्ये ज्येष्ठ हं, पालक आले किंवा हं, घरामध्ये राहणाऱ्या सगळ्या व्यक्ती आणि त्यांच्यामध्ये एकवाक्यता. हं, मूल जर का एखाद्या पद्धतीने जर का वर्तन असेल आणि ते वर्तन जर का योग्य वाटत नसेल, एकाला योग्य वाटतं, एकाला योग्य वाटत नाही. पण मग ती पद्धती जर का वेगवेगळ्या असतील हं, करण्याच्या प्रत्येकाच्या, हं, तर हं. मग ते एक संदेश जो मुलांना जातो, तो चुकीचा जाऊ शकतो. आणि त्यामधनं मग मुलांना काही शिकवायला लागत नाही कसं इमोशनली ब्लॅकमेल करायचं. बरोबर त्यांना पाहिजे त्या ठिकाणी ते आपलं आकृष्ट करतात आणि बरोबर आपल्याला पाहिजे ती गोष्ट करून घेतात. तर या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र राहणं खरं एका आहे. अ, एकाच पेजवर म्हणजे आपण म्हणतो तसं एकवाक्यता ठेवणं हो. खूप आवश्यक आहे. त्याने पण सकारात्मकता चांगली येऊ शकते. खूप छान. अ, आपण खूप एक मगाशी आता बोलता-बोलता खूप महत्त्वाचं वाक्य म्हणालात, की शेवटी घरातल्या ज्येष्ठांना देखील अ, ते सकारात्मकता स्वतःच्या मनामध्ये आधी आणावी लागणार आहे. कारण आपण म्हणला तसं लहान मुलांना हा खूप टेस्टिंग टाईम आहे, की आपण आता इथे कसं होतं, की थोडीशी जागा आमच्या छोट्या खेडेगावात आहे, आश्रम आहे. थोडी जागा मुलांना वावरायला आहे. पण लॉकडाऊनच्या काळामधनं फ्लॅटमध्ये जेव्हा मुलं राहिली आहेत, अनेक वेळेला आजही पालकांना मुलांना बाहेर पाठवायला भीती वाटते. पण आता अशी एक चर्चा आहे, की आता पुढचा जो काही व्हेरियंट आहे, तो लहान मुलांना इन्फेक्ट लवकर करतोय, अशी एक भीती आहे. थर्ड वेव्हमध्ये असं पण बोललं गेलं, मला काय वाचण्यात आलं, की लहान मुलांसाठी म्हणून
आता इन्फेक्शियसनेस वाढणार आहे आणि मग स्पाइक आला तर त्याच्यामध्ये लहान मुलांची संख्या देखील जास्त होऊ शकेल. ह्या बॅकग्राऊंडवरती तर मुलांना आता ऑलमोस्ट बंदी गृहामध्ये ठेवल्यासारखंच काही लोकांनी ठेवलेलं आहे की दार उघडून बाहेर पण जायचं नाही, त्या 3 खोलींमध्येच वावरायचं, बाल्कनी 2 खोली किचन इतकंच करायचं, 6 तासाचं ऑनलाईन सेशन करायचं आणि मग तुम्ही घरात बसून राहायचं. ह्या वातावरणामध्ये मुलांची सकारात्मकता टिकवण्यासाठी आपण जसं म्हणला तसं की पालकांनाच एफर्ट घ्यावा लागणार आहे, कारण शेवटी त्या मुलांना सोशल लाईफ काही नाहीये, मित्रमैत्रिणी भेटत नाहीये, कुठे खेळायला बाहेर जाता येत नाहीये, मोकळी हवा शहरांमधनं खूप कमी बघायला मिळतीये. ह्या बॅकग्राऊंडवरती पालकांसाठी म्हणून आपण काय सुचवाल की शेवटी त्यांना सकारात्मकता आणण्यासाठी आपण क्षणस्थ व्हा असं म्हणालात, मग या सगळ्या नेगेटिव्हिटीतनं पालकही जात आहेत. म्हणजे मुलांचा आपण खूप चर्चा केली, मुलांविषयी खूप बोललं जात आहे, कारण पालक म्हणून पण बोललं जात आहे आणि शैक्षणिक क्षेत्रातले लोक म्हणून पण आम्ही दोन्ही भूमिकेतून बघतोय त्याच्याकडे की काय करता येईल. मग आम्ही करताना काय करतो की मुलांचे जे काही ऑनलाईन क्लासेस आहेत ते थोडे इंटरॅक्टिव्ह करा, थोडे एंटरटेनिंग करा, त्याच्यामध्ये काही कॉम्पिटिशन्स ठेवा, आर्ट अँड क्राफ्ट इन्क्लुजन जास्ती करा, त्यानंतर ऑनलाईन व्हिडिओज शेअर करता येतील का किंवा वेगवेगळे डिस्कशन सेशन्स भरवता येतील का, अशी आपण प्रयत्न करतोय शाळेच्या माध्यमातून. पण असे काही पालकांसाठी म्हणून काही व्हायला हवं की त्यांना समजा शेवटी एक क्षणस्थ व्हायला काहीतरी तरी इम्पल्स लागणार आहे शेवटी. अगदी. तर त्यासाठी ना काही क्लुप्त्या आहेत, काही गोष्टी ज्या आहेत, ज्या टूल्स म्हणतो आम्ही, त्या स्वतःच्या भावनांना रेग्युलेट करण्यासाठी उपयोगात आणणं आवश्यक आहे. आणि त्याबद्दल भान निर्माण होणं. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या भावनांचं भान असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते भान असेल तरच आपण स्वतःच्या भावना समायोजन करू शकतो. कारण जर का भानच नसेल तर कसलं समायोजन करणार आपण. तर त्या दृष्टीने एक महत्वाचं टूल सध्या म्हणजे संबंध जगभर त्याचं संशोधन झालंय. आणि ते एक टूल फक्त मी एक माझ्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये एक स्लाइड आहे ती फक्त दाखवतो. आणि ते थोडक्यात एक एक्सप्लेन करतो की स्वतःमधल्या भावना जेव्हा तीव्र असतात तेव्हा नक्की काय करायचं. आणि त्यासाठी मी स्क्रीन एक शेअर करतो, जस्ट फ्यू सेकंड्स. तर तुम्ही बघितलं तर या स्लाइडवर एक टेक्निक लिहिलेली आहे, रेन टेक्निक. आता ही रेन टेक्निक कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये याचं संशोधन खूप झालंय. आणि तुम्ही बघितलं तर 4 वेगवेगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत. आणि अॅक्रोनिम म्हणतो आम्ही त्याला, RAIN. म्हणजे इंग्लिशमध्ये आहे पण मी मराठीमध्ये त्याचा अनुवाद करून सांगायचा प्रयत्न करीन. R म्हणजे रेकग्नाइज, A म्हणजे ऍक्सेप्ट, I म्हणजे इन्व्हेस्टिगेट आणि N म्हणजे नॉन आयडेंटिफिकेशन किंवा नर्चरिंग. आता प्रत्येक काय आहे एक्झॅक्टली ते आपण बघूया. R म्हणजे प्रथम म्हणजे जेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटत असतं पालक म्हणून किंवा खूप तीव्र भावना जेव्हा आपल्यामध्ये असतात तेव्हा पहिले त्या भावना ओळखणं आवश्यक आहे. नक्की कसं वाटतंय आपल्याला. कारण हाऊ आर यू किंवा तुला कसं वाटतंय हा प्रश्न आपण दुसऱ्याला विचारतो बरेच वेळा. आणि आपण बघितलं की उत्तर नेहमी येतं ते कसं असतं की ठीक आहे, बरं आहे, ओके, फाईन, एवढंच उत्तर असतं. पण हा प्रश्न हा खूप महत्वाचा प्रश्न होऊ शकतो जर का आपण तो स्वतःला विचारला. हाऊ एम आय फीलिंग राईट नाऊ. मला कसं वाटतंय आता. आणि त्यासाठी खरोखर जर का आपल्याला एक माइंड्स आय वापरायला लागते. आणि स्वतःच्या भावनिक जी स्टेट आहे किंवा इमोशनल स्टेट म्हणतो त्याकडे आपल्याला अंतर्मनात डोकावून बघायला लागतं. आणि त्या स्टेटला किंवा त्या भावनिक स्थितीला एक शब्द द्यायला लागतो. बरोबर आहे. तर ते ओळखणं पहिले ही पहिली स्टेप आहे की त्याचं भान निर्माण करणं. आणि काय कसं वाटतंय आपल्याला नक्की. म्हणजे स्ट्रेस्ड आउट आहे, अस्वस्थ वाटतंय हे जनरल झालं, किंवा छान वाटतंय किंवा वाईट वाटतंय हे जनरल झालं. पण आता काय वाटतंय, म्हणजे राग येतोय का, चिंता वाटतेय का, घालमेल आहे का, भीती आहे का, दुःख वाटतंय. जवळजवळ 35,000हून जास्त शब्द आहेत भावनांचे. आणि ती शब्द संपदा असणं आमच्यामध्ये किती महत्वाची ह्याच्यावरनं कळेल आपल्यामध्ये पण आणि मुलांमध्ये. कारण ही जी पहिली पायरी आहे या रेन टेक्निकची की भावना ओळखा आणि त्याला शब्द द्यायचा प्रयत्न करा. कारण असं संशोधनातून निष्पन्न झालं आहे, जेव्हा भावना तीव्र असते आणि आपण जेव्हा त्या भावनांना शब्द देतो तेव्हा त्या भावनांची तीव्रता कमी होते. त्याला म्हणतात नेम इट टू टेम इट. म्हणजे जेव्हा भावनांना शब्द मिळतात तेव्हा भावनांची तीव्रता कमी होते. आणि त्यावर खूप ब्रेन सायन्स पण आता माहिती झालेलं आहे
की आतमध्ये नक्की काय होतं, ब्रेनमध्ये काय घडामोडी होतात जेव्हा आपण भावनांना शब्द देतो. तर हे रेकॉग्नाइज म्हणजे प्रथम म्हणजे भावना स्वतःच्या ओळखणं ही पहिली पायरी झाली. दुसरी पायरी आहे ती ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार करा. बरेच वेळा काय होतं भावना जेव्हा नकारात्मक असतात किंवा तीव्र असतात, तर आपण एक तर दाबायचा प्रयत्न करतो ते, दाखवायला की नाही मला काहीच वाटत नाही वगैरे आणि त्याला सरफेस ॲक्टिंग म्हणतात किंवा कधी-कधी आपण त्याला नजरेआड करतो किंवा धुडकावून लावतो किंवा त्या भावनांना काही महत्त्व नाही असं दाखवतो आणि काय होतं, की त्या भावना आतमध्ये साचायला लागतात आणि त्या जास्त उफाळून येण्याची शक्यता असते. तर त्या भावनांना पहिले म्हणजे पूर्णपणे स्वीकार करणं, त्या अलाऊ करणं म्हणजे स्वतःला ती भावना येत असेल तर ती दाबून न टाकता स्वतःला परमिशन देणं, स्वतःला परवानगी देणं ते वाटण्यासाठी ही दुसरी महत्त्वाची पायरी आहे. ॲक्सेप्ट. नंतरची पायरी आहे, की इन्व्हेस्टिगेट. बरेच वेळा काय होतं भावना जेव्हा असतात आपल्यामध्ये, तेव्हा आपण जजमेंटल असतो स्वतःचं, की मला राग काय येतोय, मला राग नाही आला पाहिजे, भीती नाही वाटली पाहिजे, असं आपण सारखं म्हणत असतो. त्यापेक्षा जर का आपण भावनांचे संशोधक झालो स्वतःच्याच आणि अ, स्वतःच्याच भावनांच्या मागे काय दडलेलं आहे, ही भावना मला का निर्माण झाली आहे? त्याच्या मागे काय आहे? ती भावनेचं कारण काय आहे? म्हणजे त्याला आपण असं म्हणूया, की कॉज एंड इफेक्ट कारण बरेच वेळा भावना निर्माण होतात, त्या आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी, काहीतरी आपल्याला माहिती देण्यासाठी खरं म्हणजे निर्माण होत असतात. ती भावना आपल्याला अनकम्फर्टेबल करण्यासाठी निर्माण होत नसतात. म्हणजे उत्क्रांती काळापासून या भावना सगळ्या निर्माण होत आहेत आपल्यामध्ये. पण त्या आपल्याला काहीतरी सुचवण्यासाठी निर्माण होत असतात. पण आपण जर का त्यावर काम नाही केलं योग्य प्रकारे, तर त्या आपल्याला त्रास देऊ शकतात. त्यामुळे आपण जर का इन्व्हेस्टिगेट म्हणजे संशोधकाच्या वृत्ती ठेवून थोड्याफार प्रमाणात आपण त्या भावनांच्या पाठीमागे बघितलं काय आहे, विचार काय आहेत मनामध्ये, त्या भावना माझ्या शरीरावर त्याचे ठसे कसे निर्माण झालेत, ह्याकडे जर का लक्ष दिलं आणि यासाठी क्षणस्थ होणं आवश्यक असतं. कारण आपण जर का लक्ष नसेल आपलं स्वतःच्या अंतर्मनामध्ये आणि त्या क्षणामध्ये, तर आपण मग काय होतं की क्षणस्थ न झाल्यामुळे त्या भावनांचे ठसे नीट ओळखता येत नाहीत. तर हे इन्व्हेस्टिगेट ही तिसरी पायरी झाली, की त्यामधनं आपण भावनांच्या पलीकडे किंवा भावनांच्या मागे काय आहे ते जायचा प्रयत्न करतोय. आणि चौथी आणि महत्त्वाची पायरी म्हणजे नॉन आयडेंटिफिकेशन. म्हणजे त्या भावनांच्या भरात आपण न करता, भावनांकडे साक्षी भावाने बघणं. म्हणजे ही भावना आहे म्हणजे मला जर का राग आला असेल, तर मी रागावलंय असं म्हणण्यापेक्षा आपण वेगळ्या पद्धतीने आपण त्याला देऊ शकतो. एक वेगळ्या प्रकारे आपण म्हणू शकतो, की मला असं दिसतंय, की माझ्यामध्ये राग आलाय. असं जेव्हा आपण वेगळ्या पद्धतीने आपण म्हणतो स्वतःला, तेव्हा आपण साक्षीभावाने त्या भावनेकडे बघत असतो. त्याला नॉन आयडेंटिफिकेशन असं म्हणतात आणि जेव्हा असं करतो आपण, तेव्हा आपण बऱ्याच वेळा माइंडफुल म्हणजे क्षणस्थ होतो आणि भावनांच्या भरात आपलं रिएक्शन होत नाही किंवा आपण रिएक्ट करत नाही पटकन. आणि त्यामुळे आपण असं बघितलं, की या रेन या टेक्निक आहे, रिकॉग्नाइज, एक्सेप्ट, इन्व्हेस्टिगेट आणि नॉन आयडेंटिफिकेशन ही अतिशय छान टूल आहे, जे आपण नेहमी अगदी उपयोगात आणू शकतो आणि हे मुलांना पण आपण शिकवू शकतो, की त्यामधनं मुलांची एकतर भावनांची शब्दसंपदा वाढवायची, भावनांचं कडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपला पालक म्हणून, तो पण थोडा बदलणं आवश्यक आहे यामध्ये. कारण आपण भावनांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतं, की या भावना म्हणजे सारख्या मध्ये-मध्ये येतायत, त्या विचारांच्या मध्ये येतात, या भावना धुडकावून लावल्या पाहिजेत, भावना अजिबात येता कामा नये, भीती वाटली नाही पाहिजे, राग आला नाही पाहिजे. अशा प्रकारचे संदेश आपण अनवधानाने मुलांना देत असतो. पण ते देणं मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे असं संशोधनातून निष्पन्न झालेलं आहे. तर भावना स्वीकारा, पण मुलांच्या वर्तनावर लक्ष्मण रेषा आखा. हे एक फार महत्वाचं आहे. तर हे रेन टेक्निक जे आहे, ते आपण स्वतःच्या भावनांच्या, तीव्र भावनांचा योग्य प्रकारे समायोजन करण्यासाठी नक्कीच उपयोगात आणू शकतो. आणि तिथूनच सकारात्मकता मला वाटतं सुरुवात होईल. खूपच छान आणि अगदीच सिंपल टेक्निक आहे. म्हणजे आपण ती अजून सोपी करून सांगितलीत खरं. म्हणजे अगदी पिन पॉइंट करून एखाद्या गोष्टीला एवढं जर आपण प्रत्येक भावनेवरती जर आपण विचार केला, तर ज्याला आपण स्वाध्याय म्हणतो तो हा खूप सुंदर करण्यासारखा आहे. म्हणजे ही स्वाध्याय टेक्निकच आहे. कारण इतकं स्वतःच्या विचारांमधनं जर आपण आयडेंटिफाय करू शकलो प्रत्येक इमोशनला, जर आपण कॉज अँड इफेक्ट पर्यंत जाऊ शकलो आणि मग त्याला नॉमेनक्लेचर देऊन त्याचं समजा परिवर्तन म्हणजे जसं आपण म्हणतो की ट्रान्सफॉर्मेशन टू पॉझिटिव्हिटी जर करू शकलो, कारण शेवटी सगळीच ऊर्जा आहे. म्हणजे तो विचार हा शेवटी ऊर्जाच आहे.
पण अगदी. चांगला काय आणि वाईट काय, तर ऊर्जाच आहे शेवटी. तिचा वापर कसा करायचा ऊर्जेचा त्या, हे आपण ठरवू शकतो. म्हणजे एखाद्या माणसाला राग आला तर त्या रागाचा उपयोग पण करता येतो. तो नेहमीच ती एनर्जी नेगेटिव्हच असते असं नाहीये. खूप वेळेला लोकांना असं वाटतं की आज मला थोडंसं लो वाटतंय लाईफमध्ये, आज मला लो फिलिंग आहे. ती देखील एक एनर्जीची स्टेटच आहे. शेवटी त्या लो मध्ये जाऊन तुम्ही इंट्रोस्पेक्ट होऊ शकता. तुम्ही इन 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 लेवल्स ऑफ पीक तुम्ही इंट्रोस्पेक्ट करू शकत नाही कधी. फॉर दॅट यू नीड टू गो इन टू अ स्टेट ऑफ लो टू 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 बी इंट्रोस्पेक्टिव्ह. तर मला असं वाटतं की आपण जसं म्हणालात तसं की शेवटी या ऊर्जांचं परिवर्तन सकारात्मकतेकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं मंथन करण्याची गरज असते. कारण ते न करता जसं आपण सुरुवातीला म्हणलात की पालकत्वाचा जसा काही कोर्स नाहीये, तसा भावनांच्या इंटरप्रिटेशनचा काही कोर्स नाहीये. आपण असं एक्सपेक्ट करतोय की स्कूल लेवल एज्युकेशन जे आपण आपल्याला मिळतंय त्याच्यामधनं आपली सगळी व्यक्तिमत्व विकास घडलेला आहे आणि आपण आपल्या भावनांना समजायला, आपल्या व्यक्तिमत्वाला समजायला, आपल्या ध्येय धोरणांना समजायला आपण आता परिपक्व झालोय आणि आपण जीवन आता का जगू शकत नाही होत असं कन्फ्युजन होत राहतं. जसं आपण म्हणाला की एवढं प्रत्येकाला हे गायडन्स मला वाटतं मिळण्याची गरज आहे की अरे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आता एका इंटरपर्सनल रिलेशनशिप मध्ये राग येतोय सारखा, तो का येतो हे जर सखोल अभ्यास केला गेला तर मला असं वाटतं की नात्यांमध्ये खूप सकारात्मकता देखील वाढेल. म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये तर वाढेल पण नातेसंबंधांमध्ये पण वाढेल. कारण आपण जसं म्हणालात की या मधल्या लॉकडाऊन मध्ये एकामेकाबरोबर इतका वेळ राहणं आधी कोणाला सवय नव्हती. म्हणजे परिवार आहोत बरोबर आहे, पण 24 तास एकत्र असण्याची फिलिंग नव्हती. म्हणजे दॅट इज नॉट व्हॉट आय साइंड अप फॉर. की म्हणजे ठीक आहे बाबा, हा परिवार आहे पण मी 4 तास 5 तास घालवू शकतो इथे या परिवाराबरोबर. पण 2-2 महिने 24-24 तास हा खूप हेक्टिक गेला लोकांसाठी. त्याच घरी राहून कामं करावी लागली परत. म्हणजे नुसतं घरी बसून आराम करायचा नाहीये, तर आता वर्क फ्रॉम होम सुरू झालं. या सगळ्यामध्ये तो स्ट्रेस, कामाचा स्ट्रेस, घरचा स्ट्रेस, मुलांमध्ये काय होतं याचा स्ट्रेस. म्हणजे मुलं शाळेला गेलेली आहेत आणि मग आपण कामाला गेलो, मग त्यांचं काय होतं हे आपल्याला रिझल्ट वर्षाकाठीच कळतं की काय झालंय त्या मुलाला. तोपर्यंत मधला सगळा हा इग्नोरन्स मध्ये जातो काळ, विच वी गेट टाइम फॉर आवर ओन सेल्फ. पण स्पेशली लॉकडाऊन मध्ये आणि या करोनाच्या बॅकग्राऊंड वरती जेव्हा फॅमिलीजला एकत्र राहावं लागलं, तिथं बसून कामं करावी लागली, घरची सगळी कामं करणे, मुलांना सांभाळणे, ऑफिसची सगळी कामं करणे, ह्याच्यामधनं जो स्ट्रेस झाला, त्याला आपण काही वेगळं मार्गदर्शन करू शकाल की वर्क फ्रॉम होम स्टेटसला कसं मॅनेज करायचं? अगदी. फार महत्वाचं तुम्ही सांगितलं, की एक म्हणजे सुरुवातीला तुम्ही म्हणालात, की आपण म्हणजे शाळांमधनं, कॉलेजमधनं जेव्हा बाहेर पडतो तेव्हा साक्षर असतो. हो, पण बरेच वेळा काय होतं, की असं म्हणायला लागेल खरं म्हणजे, की आपण भावनिक साक्षर नसतो. खरंय. कारण भावनांबद्दल सगळ्या भाषा आपण शिकतो, पण भावनांची भाषा शिकत नाही. हो. आणि काय होतं, की आपण पालक म्हणून जेव्हा मुलांशी संवाद साधत असतो, हम्म. ही जर का भावनांची भाषाच जर का माहिती नसेल, तर तुम्ही कम्युनिकेट काय करणार? खरंय. कम्युनिकेट करताना संवाद शैलीमधनं तुमचं नातेसंबंध दृढ होत असतात. हम्म. पूर्णपणे संवादावर अवलंबून आहे. तो संवाद तुम्ही कसं करताय, त्याच्यात संवाद होतोय, सुसंवाद होतोय का विसंवाद होतोय? खरंय. हे सगळं आपण काय बोलतोय, कसं बोलतोय म्हणजे एक तर 10 ते 15% ते शब्दांवर अवलंबून असतं हम्म. आणि जवळ-जवळ 60 ते 70% नॉन व्हर्बल क्यूजवर अवलंबून असतं. खरंय. आपण कसं परावर्तित करतोय, ती एनर्जी तुम्ही म्हणालात ऊर्जा. हम्म. त्यामुळे हे सगळं करत असताना अ, अगदी फार महत्वाचं आहे, की ही भावनिक साक्षरता ही पालकांमध्ये स्वतः आपण रुजवणं आणि मग मुलांमध्ये पण ही भावनिक साक्षरता रुजवणं आता हम्म. ही काळाची गरज आहे. फक्त पॅन्डेमिक मध्येच नाही तर पूर्ण 21व्या शतकात. आणि हे शाळांमधनं येणं खूप जरुरी आहे, आवश्यक आहे. आमच्या संस्थेतर्फे आम्ही परिस्थिती त्याबद्दल खूप संशोधन चालू आहे आणि आम्ही खूप हम्म. शाळांना अप्रोच करून सांगतोय, की हे सगळं तुम्ही करू शकता. म्हणजे हो. जसं अकॅडमिक करिक्युलम असतं, तसं भावनिक साक्षरता हो. करिक्युलम हे जर का पॅरलल केलं आणि ते जगभर चालू आहे आता खूप त्याच्यावर काम आणि आमच्या संस्थेचं पण काम गेले दीड दशक चालू आहे. तर यामध्ये तुम्ही जे म्हणालात, की वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे बॅलन्स कसा आणायचा? तर हम्म. माझ्या मते बरेच वेळा काय होतं हा बॅलन्स, वर्क लाईफ बॅलन्स यावर खूप बोललं जातं. पण माझ्या मते बॅलन्स हा स्वतःमध्येच आणायला लागतो शेवटी. तो आपोआपच मग तो बॅलन्स सगळीकडे येतो. त्यामुळे तो आतमध्ये जर का असेल बॅलन्स, तर आपोआपच बाहेर वर्क लाईफमध्ये पण यायला लागेल. त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्सपेक्षा त्याला एक नवीन संकल्पना आता नवीन येते. त्याला म्हणतात वर्क लाईफ इंटिग्रेशन. अरे वा. इंटिग्रेशन म्हणजे काय, की दोन्ही वेगवेगळ्या आहेत गोष्टी. घर वेगळं आहे, घरामध्ये
सगळे ते स्टेक होल्डर्स वेगळे आहेत, तिकडचे लोक माणसं पण वेगळी आहेत, वर्क लाईफ मध्ये वेगळं आहे सगळं चाललेलं. हम्म. ते वेगळं असताना सुद्धा त्याच्यामध्ये लिंक कसं करता येईल आणि फ्लेक्झिबिलिटी कशी आणता येईल. हम्म. म्हणजे जर का वर्क मध्ये जर का काही जास्त स्ट्रेसफुल झालं हम्म. तर आपण इकडची सपोर्ट सिस्टीम कशी मोबिलाइज करू शकतो आणि ती उपयोगात कसे आणू शकतो, तेव्हा लिंक कसं करू शकतो. आणि इथे जेव्हा काहीतरी चाललेलं आहे उलथापालथ, तेव्हा वर्क मध्ये आपण आपले सिनियर किंवा आपल्या बरोबरचे जे आहे त्यांचं सपोर्ट सिस्टीम घेऊन इकडे घराला कसं आपण उपयोगीत आणू शकतो. म्हणजे हा जो बॅलन्स आहे तो खरं म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे आपण किती स्वतः बॅलन्स्ड आहोत आणि याचा आपण योग्य प्रकारे कशा प्रकारे फ्लेक्झिबिलिटी आणू शकतो दोन्हीमध्ये, यावर सगळं माझ्या मते बॅलन्स अवलंबून आहे. थोड्याफार प्रमाणात आता काय होत आहे की वर्किंग फ्रॉम होम असल्यामुळे काही पालकांना आता जावं लागतं, पण अजूनही काही ठिकाणी वर्किंग फ्रॉम होमच आहे. त्यामुळे जी वेळ असते ऑफिसची त्याला एक एक सीमा नसते बरेच वेळा. काय होतं खास करून आय-टी क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांना खूपच होतं, की सकाळी जे सुरू होतं ते 7 वाजल्यानंतर मग पुढे चालूच राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये आणि मग काय होतं, की मुलांना अ, ते योग्य प्रकारे ते संदेश जात नाही, की काय नक्की आहे. किती वेळ आपण देतोय आणि किती वेळ आपल्याला म्हणजे पालकांना आपण पालकांबरोबर आहोत आपण आणि पालक किती मुलांना वेळ देतात. तर त्यासाठी एक एक छान टूल आहे परत आणि ते परत त्याचं यूसी बर्कली युनिव्हर्सिटी जे आहे अमेरिकेमधली, त्याच्यावर खूप संशोधन झालंय. ज्या डॉक्टर डॅनियल सीगल म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी हेल्दी माइंड प्लॅटर म्हणून एक नवीन टूल शोधलेलं आहे. आणि ते हेल्दी माइंड प्लॅटर म्हणजे आपला 24 तास जो असतो, सगळ्यांना 24 तास असतो, मुलांना पण आहे आपल्याला. त्या 24 तासाचं विभाजन आपण वेळेचं जे आहे आणि एनर्जीचं तुम्ही कसं करता, यावर मुलांची सकारात्मकता आणि मानसिक स्वास्थ्य आणि स्वतःचं आपलं पालक म्हणून मानसिक स्वास्थ्य अवलंबून आहे, असं त्या संशोधनातून निष्पन्न झालंय. तर ती ती हेल्दी माइंड प्लॅटर म्हणजे मी त्याला निरोगी मनाची थाळी म्हणतो. जर का मन खरंच निरोगी करायचं असेल किंवा स्वास्थ्य आणायचं असेल, तर ते ही जे 7 टाईम झोन्स आहेत 24 तासामधले, ते मी थोडक्यात सांगतो की काय एक्झॅक्टली आहे ते, की जे पालकांना खूप उपयोगी पडू शकतं, की नेहमीच्या आपल्या अ, अ, 24 तासामध्ये तुम्ही बघितलं तर हे 7 टाईम झोन्स इथे दिसतायत. तर बरेच वेळा आपण म्हणतो, की शारीरिक स्वास्थ्यासाठी आपल्याला सकस अन्न आणि बॅलन्स डाएट लागतं. तसंच हेल्दी माइंडसाठी म्हणजे मानसिक स्वास्थ्यासाठी पण या 7 टाईम झोन्सचा आपण बॅलन्स आहे की नाही बघू शकतो. आता थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक टाईम झोनचं थोडक्यात मी सांगतो. पहिली म्हणजे स्लीप टाईम. झोपेची वेळ लहान मुलांमध्ये साधारण 8 ते 9 तास असणं आवश्यक आहे. आणि ती क्वालिटी टाईम म्हणतो आपण जेव्हा क्वालिटी स्लीप म्हणजे त्याच्यामध्ये शांत झोप लागणं आणि प्रौढांमध्ये साधारण 7 ते 8 तास असणं आवश्यक आहे. तर ही आता काय झालं डिजिटल युगामध्ये ही वेळ काही अंशी कमी होत चालली आहे कारण चॅटिंग होत आहे बऱ्याच प्रमाणात आणि अ, शेअर नाही झाली स्क्रीन. एकच मिनिटं मी शेअर करतो पटकन. येस. सॉरी. तर ही हेल्दी माइंड प्लॅटर म्हणजे निरोगी मनाची थाळी अशी दिसते आणि तुम्ही बघितलं तर 7 याच्यामध्ये टाईम झोन्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे ते स्लीप टाईम आहे. म्हणजे साधारण मुलांमध्ये 8 ते 9 तास झोपेची वेळ आवश्यक असते. आपली प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मुलांमध्ये हा जो झोपेचा वेळ आहे तो आवश्यक आहे. डिजिटल युगामध्ये हा झोपेचा वेळ कमी होत चाललाय असं वाटतंय. कारण खूप वेळ चॅटिंग चालू राहतं, गॅजेट्सवर असतात मुलं, खास करून टीनेजर्स रात्री उशिरा झोपणं होतं. तर स्लीप टाईम लहान मुलांमध्ये 8 ते 9 तास आणि प्रौढांमध्ये साधारण 7 ते 8 तास. आणि ही हेल्दी माइंड प्लॅटर आहे ती फक्त मुलांसाठी नाही आहे, आपण प्रौढांसाठी पण आपण ही उपयोगात आणू शकतो. कारण ही युनिव्हर्सल आहे. तर पहिला टाईम झोन आपण बघितला तर हा झोपेची वेळ. ती किती आहे बघा. एक थोडंसं आत्मपरीक्षण करण्यासाठी ही वेळ आहे, की जेव्हा आपण बघू शकतो, की आपण किती आता सध्या वेळ देतोय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या या टाईम झोनमध्ये बॅलन्स आहे की नाही. दुसरी टाईम झोन बघितली
तर फिजिकल टाइम म्हणजे एक्सरसाइज टाइम म्हणतो आम्ही त्याला, किंवा शारीरिक हालचाल करणं. मग त्याच्यामध्ये असेल जॉगिंग असेल किंवा एरोबिक्स असतील किंवा तुम्ही डान्सिंग आहे, नृत्य, या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने फिजिकल टाइम देणं पण आवश्यक आहे स्वतःला. तो वेळ किती आपण देतोय सध्या, एक्सरसाइज टाइम आहे की नाही? कारण या शारीरिक व्यायामामधनं काही हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये प्रसारित होत असतात, एंडॉर्फिन, सिरोटोनिन, जे आनंद निर्माण करण्यासाठी किंवा जनरली मानसिक स्वास्थ्यासाठी खूप आवश्यक असतात. त्यामुळे हा दुसरा टाइम झोन हा म्हणजे शारीरिक हालचालीचा किंवा एक्सरसाइज टाइम झाला. तिसरा टाइम झोन आहे तो फोकसिंग टाइम. फोकसिंग टाइम म्हणजे इथे क्षणस्थ व्हायचं आहे. इकडे जे एक ध्येय ठेवून काहीतरी गोष्टी जर का करायच्या असतील, तर त्या क्षणामध्ये राहून पूर्णपणे लक्ष केंद्रित करून ते कामं करायची. मग त्याच्यामध्ये मुलांसाठी काय असेल, की शाळा सुरू झाल्या असतील, तर अभ्यास करणं हे फोकस टाइम असू शकतं, किंवा आणखीन काही गोष्टी ज्या आपण त्यांना सांगतो, घरच्या काही करायला देतो कामं, तर ती पण फोकस टाईममध्ये येऊ शकतात. तर हा झाला तिसरा टाईम झोन, फोकस टाईम. चौथा आहे टाईम इन. हा आहे अंतर्मनाचा वेळ, जो बरेच वेळा आपण देत नाही. आता काय होतं, की माहिती आणि माहितीचा स्रोत आणि डेटा याचा एवढा भडीमार होतोय, की आपलं लक्ष आणि फोकस आहे ते बाहेरच्या जगाकडे जास्त जात आहे. आणि त्यामुळे रिफ्लेक्शन करणं म्हणजे अंतर्मनामध्ये डोकावून पाहणं किंवा त्याला वेळ देणं हे खूपच कमी झालंय. आणि बरेच वेळा ते कसं करायचं हे पण माहिती नसतं आणि मुलांना आपण ते शिकवू शकत नाही. पण या टाईम इनमध्ये स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघायचं आहे आणि आपल्याला कसं वाटतंय आता? काय भावना आहेत? काय विचार आहेत? त्या भावना किंवा विचार खूप नकारात्मक आहेत का सकारात्मक आहेत? जर का खूप नकारात्मक असतील तर त्या काल्पनिक आहेत का खऱ्या आहेत? बरेच वेळा काल्पनिक विचार असतात आणि खूप निगेटिव्हली आपण भयंकरीकरण करत असतो सगळ्या गोष्टीचे. आता सगळं म्हणजे असंच होणार, निगेटिव्हच होणार, असे काही-काही वेळेस निगेटिव्ह विचार असतात. हे खूप अनहोलसम किंवा निगेटिव्ह विचार आहेत का आपल्या मनामध्ये? आणि जर का असतील तर ते लिहून काढणं, त्याचं एक जर्नल बनवणं, हे सगळं टाईम इनच्या काळामध्ये. आणि टाईम इनच्या काळामध्ये प्राणायाम, योगासनं आणि माइंडफुलनेस म्हणजे क्षणस्थ होण्यासाठी जे काही-काही एक्सरसाइज असतात, म्हणजे ब्रीथिंगवर आपल्याला लक्ष केंद्रित करणं, हे आपण करू शकतो या टाईम इन या टाईम झोनमध्ये. 5वं टाईम झोन आहे ते म्हणजे डाउन टाईम. तर डाउन टाईम म्हणजे रिलॅक्सेशन टाईम पूर्णपणे. म्हणजे मुलांना आपण पूर्णपणे प्ले वे म्हणजे फ्री वेळ देतोय आपण. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ध्येय नाहीये. त्यांना जे पाहिजे ते करायचं. अर्थात त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो, की एक म्हणजे म्युझिक ऐकणं, काही गोष्टी बघणं, किंवा या पूर्ण थाळीमध्ये तुम्ही बघितलंत हेल्दी माइंड प्लॅटरमध्ये कुठे स्क्रीन टाईम नाहीये. पण 21व्या शतकात हे अशक्य आहे, बरं. स्क्रीन टाईम नसणं. त्यामुळे आपण डाउन टाईममध्ये थोड्याफार प्रमाणात स्क्रीन टाईम देऊ शकतो, की ज्यामध्ये काही मुलं काही व्हिडिओ गेम खेळतायत किंवा कोणाशी चॅट करतायत किंवा हे सगळ्या गोष्टी करू शकतो आपण. ही झाली डाउन टाईम म्हणजे 5वं टाईम झोन. 6वं टाईम झोन प्ले टाईम किंवा नवनिर्मितीचा वेळ किंवा सृजनशीलतेचा वेळ असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मुलांना बरेच वेळा काय असतं, 24 तास जर का घरी असतील तर शाळा झाल्यानंतर मग काय करायचं? मग कंटाळा आला सुरू होतं आणि कंटाळा आला करून पालकच त्याला कंटाळतात आणि मग जे पाहिजे ते आपण लगेच त्यांना सोल्युशन दिलं जातं. त्यांना ज्या पाहिजे त्या गोष्टी दिल्या जातात. मग बरेच वेळा मोबाईल त्यांच्या हातात दिला जातो आणि मोबाईल गॅजेटचं जे ॲडिक्शन आहे ते वाढतंय सध्या आपण पाहतो सगळीकडेच. कारण काय होतं, की कंटाळा आल्यानंतर पुढे काय करायचं, हे खरं म्हणजे मुलांनाच आपण शिकवायचंय. त्यांना एक गाईडन्स द्यायचं. जर का कंटाळा आल्यानंतर आपण पालक म्हणून जर का पॉज दिला स्वतःला, थांबलो, पटकन रिएक्ट होऊन काहीतरी सोल्युशन न देता जर का थांबलो आणि लगेच त्यांना पाहिजे ती गोष्ट नाही दिली, तर त्या कंटाळा या भावनेनंतर नवनिर्मितीची आणि सृजनशीलतेची भावना निर्माण होते, असं संशोधनातून निर्माण झालंय. कारण कंटाळा आल्यानंतर आपण शोधायला लागतो काहीतरी करण्यासाठी इंटरेस्टिंग हो. आणि नंतर त्याच्यामधनंच नवनिर्मिती निर्माण होते. तर तेव्हा जरा पॉज देऊन थांबा, त्याच्यामधनंच नवनिर्मिती निर्माण होईल आणि मुलं नवनिर्मिती आणि सृजनशीलतेकडे जातील. तर ही 6वी जी टाईम झोन आहे, तो सृजनशीलतेचा आहे. आणि 7वा फार महत्त्वाचा टाईम झोन म्हणजे कनेक्टिंग टाईम. इथे संपर्काचा वेळ. तुम्ही संलग्न होणार आहात कोणाशी तरी किंवा संपर्क साधणार आहात. त्याच्यामध्ये आजूबाजूची घरची आहेत लोकं, त्याप्रमाणेच दूर राहणारी जे व्यक्ती असतात, ज्या तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत, म्हणजे तुमचे मेंटॉर आहेत, तुमचे टीचर्स आहेत, त्यांच्याशी कनेक्ट होणं, त्यांच्याशी संलग्न होणं, त्यांच्याशी संपर्क साधणं,
हे या कनेक्टिंग टाइम मधनं होत आहे. तिकडे तुम्ही ऊर्जा खरं म्हणजे शेअर करताय. कारण मन, आता नवीन संशोधनातून असं निष्पन्न झालंय की मन हे फक्त एम्बॉडीड नाहीये, हो. इट इज विदिन ऑल्सो, इट इज इन द रिलेशनशिप ऑल्सो, इट इज इन बिटवीन ऑल्सो. तर जर का मनाचं स्वास्थ्य साधायचं असेल तर हे कनेक्टिंग टाइम पण खूप महत्वाची असते. तर तुम्ही बघितलं त्या 7 टाइम झोनचा थोडंसं आत्मपरीक्षण करून सगळ्यांनीच घरामध्ये बसून जर का बघितलं की आता सध्या कशी आहे ही निरोगी थाळी, खरंच निरोगी आहे, बॅलन्स्ड आहे, का त्याच्यामध्ये खूप इम्बॅलन्स आहे, एक एक टाइम झोन खूप जास्त आहे, एक टाइम झोन खूप कमी आहे, असं होत आहे का? आणि मग ते करून एकत्र बसून मुलांना स्वतःची निरोगी मनाची थाळी बनवायला सांगा, स्वतः तुम्ही बनवा. आणि मग त्याच्यामध्ये काय होईल की एक अशी वेळ की जेव्हा तुम्ही एकत्र असाल 15-20 मिनिटं, की ज्यामध्ये एकत्र पण काही वेळ घालवणं आवश्यक असतं, जेव्हा एकमेकांबरोबर शेअर करणं भावनांबद्दल आणि काय चाललंय याबद्दल, हे सगळं आपण याच्यामधनं साधू शकतो. आणि त्यामधनं आपण मानसिक स्वास्थ्य आणि बॅलन्स आणू शकतो. नक्कीच. फारच सुंदर सर. आणि आपण अत्यंत त्याला पिन पॉइंट करून सांगताय, हे फार बरं आहे. कारण लोकांमध्ये काही प्रश्न आहेत आणि अशा प्रकारचं मला वाटतं मार्गदर्शन तसं सहज उपलब्ध नाहीये बाहेर. मी मुद्दाम मी आता हे सगळ्या आपल्या पालकांना देखील बघायचा आग्रह करणार आहे, की विशेषतः आपली जी काही शाळेत जी काही मुलं आहेत त्यांची पालकं आहेत, आणि अर्थातच सगळे लोक बघतीलच. पण खूप महत्वाचे मुद्दे आपण मांडताय. एक मुद्दा मला आपल्याला विचारायचा आहे. आपण अर्थात आपण डॉक्टर आहात, आपण लोकांची खूप भेटत असाल. स्क्रीन टाइम आपण म्हणालात, की एक असं होतं की मागच्या वर्षभरापर्यंत की अरे फोन खाली ठेव, अभ्यास कर, असं मुलांना पालक सांगत होते. आता फोन घेऊन बस अभ्यास कर अशी सांगायची वेळ आली आहे. कारण ते आता फोन आणि अभ्यास आता ते एकत्रच झालंय. आणि एक संस्था चालक म्हणून आम्ही बघतो की बाबा जेव्हा अनेक वर्षांपासून कमीत कमी 8 ते 9 वर्षांपासून आम्ही ई लर्निंगच्या मागे होतो, की ई लर्निंग आपण कसं इन्कल्केट करूया, कसं समजा आपण त्याला ऑनलाईन लर्निंगचे मॉड्यूल्स देऊयात. मग आधी सुरुवातीला करिक्युलम बेस्ड लर्निंग आलं, मग त्यानंतर स्मार्ट बोर्ड झाले. मग खूप हा विचार होता की ह्याला लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण एज्युकेशन देता येईल का. मागच्या वर्षी काय झालं, ते सडनली जी काही चर्चा होती ती रियालिटीत कन्वर्ट झाली सगळी. म्हणजे उदाहरणार्थ समजा अक्कलकोटचं शहर आहे, आता इथे आम्ही तसं ग्रामीण भागात आहोत. मग खूप वेळा वाटायचं की अरे बाबा, संस्थेशी संबंधित अनेक शिक्षक आहेत जे मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद मध्ये शिकवत आहेत, पण त्यांना इकडे येऊन मुलांना शिकवणं शक्य नाहीये. पण ऑनलाईन शिकवता आलं असतं का, असा आम्ही विचार करायचो. आणि आता ते खरंच शक्य झालं की म्हणजे अरे नाही, मी जगात कुठेही असलो तरी मी शिकवू शकतो, मुलं शिकू शकतात. मुलांनाही सवय व्हायला लागली अशा प्रकारे कम्प्युटर समोर बसून किंवा फोन समोर ठेवून शिकायची. ते कसं म्हणजे खूप वेळेला काय होतं, ते एक्सपेरिमेंटल वाटलं मागच्या वर्षी सुरुवातीला. जून, जुलै, ऑगस्ट मध्ये शाळांना खूप ते त्रासदायक झालं, शिक्षकांना त्रासदायक झालं, की हे कसं करायचं, हे काय करायचं, कशाला आमच्या अंगावर टाकलंय, हे कधी बंद होणार. पालकांना अवघड गेलं, मुलांना ते अवघड गेलं. पण जसं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आलं ना, ते सगळ्यांना सवय होऊन गेली त्याची. आणि त्याची मला वाटतं परिपक्वता मार्च, एप्रिलच्या एक्झाम मध्ये दिसली, की मुलांनी परफॉर्म केलं, की मागची वर्षभरात जे शिकवलं गेलं होतं ते रिप्रोड्यूस पण करता आलं त्यांना. आता जेव्हा जून मध्ये शाळा सुरू झाल्या आहेत ना, आता मी बघतो पालकांना सवय झालेली आहे, तर टाइम त्यांना देत आहेत. मुलांना तर खूपच युज टू झालेलं आहे टेक्नॉलॉजी. शिक्षकांमध्ये आता ते इनोव्हेशन आणतायत, की कसं एखादा आपण धडा शिकवायचा, युट्यूब मधला एखादा काही व्हिडिओ घ्यायचा का, एखादा पॉडकास्ट ऐकवायचा का. आता ते खूप इंटरॅक्टिव्ह व्हायला लागलेलं आहे. आणि त्याची खूप काय म्हणतात वैविध्यपूर्ण ब्युटी आहे. ऑनलाईन टेक्नॉलॉजीची खूपच सुंदर एक उपयुक्तता आहे. त्याचा वापर होताना दिसतोय, जे आम्ही एक संस्था चालक म्हणून 8 वर्षापासून इमॅजिन करत होतो, की असं करता येईल का, की इतका सगळा डेटा अवेलेबल आहे, की बाबा समजा एखादा कुठलाही विषय, की समजा भूगोलाचा एखादा विषय असेल, फिजिक्स मधला एखादा टॉपिक असेल, गणितामधला एखादा विषय असेल, तो अनेक भागांमधून शिकता येतो आता. पण मग तरीही पालकांमधनं किंवा एस्पेशली इव्हन मेडिकल फ्रटर्निटीकडनं सांगितलं की स्क्रीन टाइम कमी ठेवा, स्क्रीन टाइम कमी ठेवा. ह्या दोघांचं गोल्डन मीन कसं काढायचं सर? कारण शिकणं गरजेचं आहे, पर्याय नाहीये. अजून एक वर्ष ऑनलाईन जाणार आहे. हेही वर्ष असं दिसतंय की शाळा फिजिकल एज्युकेशन सुरू होईल असं दिसत नाहीये. आणि इव्हन इन द फ्युचर असं वाटतंय, की म्हणजे एक संस्था चालक म्हणून मी विचार करतो, की ऑनलाईन एज्युकेशन आता एज्युकेशन सिस्टमचा भाग झालं आता. त्याला बाहेर काढता येणं शक्य नाही आता. म्हणजे इट्स नॉट गोइंग टू बी की आता ह्याच्या पुढे कधीही ऑनलाईन शिकता येणार नाही आपल्याला, किंवा शिकावं लागणार नाही, असं होणारच नाहीये. ऑनलाईन एज्युकेशन इट इज नाउ परमनंटली हिअर विथ अस. तुम्ही एक वैद्य डॉक्टर म्हणून ह्याला कसं बघताय सर?
नाही, फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण आता सगळ्यांनाच हा भेडसावतोय, खास करून संस्था चालक तुमच्यासारखे आणि पालकांना पण, की काय होतंय, की बालरोग तज्ञ म्हणून आम्हीच सांगत होतो आतापर्यंत, की हां, स्क्रीन टाईम म्हणजे 2 वर्षाच्या आधी अजिबात स्क्रीन टाईम द्यायचा नाही. 2 ते 8 वर्षापर्यंत 1 तासच द्यायचा, 8 वर्षानंतर 2च तास द्यायचा 24 तासामध्ये. आणि स्क्रीन म्हणजे सगळं मिळून, म्हणजे त्याच्यामध्ये मोबाईल आला, टीव्ही, कॉम्प्युटर सगळं मिळून एक स्क्रीन टाईम असतो. हो. पण आता काय झालंय, की या कोरोनामुळे सगळी परिस्थिती थोड्याफार प्रमाणात बदलली आहे. आता थोडंसं फ्लेक्सिबल राहणं आवश्यक आहे. पण ते करत असतानाच मुलांच्या म्हणजे शिक्षणामध्ये किंवा अध्ययनामध्ये त्याचा कसा चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो, हो. याच ऑनलाईन शिक्षणाचा, हं. याबद्दल जास्त विचार करणं आवश्यक आहे. कारण मला वाटतं ऑनलाईन जेव्हा क्लासेस असतात, ते जर का ॲक्टिव्ह लर्निंग असेल, हो. तर या स्क्रीन टाईमचा खूप काही विपरीत परिणाम होणार नाही, खरं असं संशोधनातून निष्पन्न होतं. जेव्हा ते पॅसिव्ह असतं लर्निंग, तेव्हा त्याचा जास्त नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्याच्या मानसिक ॲज वेल ब्रेन डेव्हलपमेंटवर. पण जर का ते ॲक्टिव्ह लर्निंग असेल, आताच तुम्ही सांगितलं काही क्रिएटिव्ह गोष्ट जर का आपण केली, क्रिएटिव्हली जर का इनोव्हेशन जर का केलं हं. शिकवताना, हं. काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टींनी सुरुवात केली, म्हणजे अगदी भूमितीचा पिरियड असू दे किंवा भूगोलाचा, तर काहीतरी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप त्या दृष्टीने दाखवून मुलांना एंगेज केलं मुलांना. कारण नेहमी शिक्षण आणि अध्ययन आहे ना, हे 2 गोष्टींवर अवलंबून असतं. एक म्हणजे भावना आणि दुसरं म्हणजे रिलेशनशिप्स. भावना आणि नातेसंबंध याशिवाय शिक्षण होऊ शकत नाही किंवा आपण शिकू शकत नाही. अभ्यास किंवा काय म्हणतात त्याला, स्वतः स्वतः जे शिकणं आहे ते होऊ शकणार नाही. तर भावनांच्या कॉन्टेक्स्टमध्येच आपण शिकू शकतो नेहमी. त्यामुळे असं म्हटलं जातं, की काय तुम्ही शिकवताय यापेक्षा कसं शिकवताय, हे जास्त महत्वाचं असतं. हाऊ यू टीच इज मोर इम्पोर्टंट दॅन व्हॉट यू टीच. हं. कारण ती मुलं कायम लक्षात ठेवणार आहेत. असं म्हटलं जातं, की चिल्ड्रन विल नॉट रिमेंबर व्हॉट यू सेड, बट दे विल ऑल्वेज रिमेंबर हाऊ यू मेड देम फील. इझंट इट? असं म्हटलं जातं. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. आणि खास करून टीचर म्हणून जर का आपण असू शाळेमध्ये शिकवताना, तर मुलांना तुम्ही कसं वाटून देताय तुम्ही शिकवताना, म्हणजे सुरुवातच जर का तुम्ही इनोव्हेटिव्हली काही केली, की काही एंगेज करून त्यांना काही प्रश्न विचारून, काहीतरी स्टॅटिस्टिक्स देऊन, काहीतरी सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना ना मेंदूला थोडंसं स्टिम्युलेट करून तर मुलं एंगेज होतात मुलं त्या त्या कोर्समध्ये किंवा जे काही शिकवत आहे. आणि मग त्याच्यामधनं ते जे लर्निंग होणार आहे ते पॅसिव्ह होणार नाहीये, ते ॲक्टिव्ह लर्निंग आहे. इंटरॅक्टिव्ह ठेवणं खूप महत्वाचं आहे. मोनोलॉग पेक्षा इट शुड बी काइंड ऑफ डायलॉग आणि इंटरॅक्शन. ट्रू. तर ट्रू. अशा पद्धतीने जर का शिक्षण झालं आणि ऑनलाईन लर्निंग झालं, तर माझ्या मते ऑनलाईन लर्निंगचे खूपच चांगले फायदे आहेत. आपण खरं. बघितलं आता, की त्याच्यामधनं ट्रान्सपोर्टचा वेळ कमी होतो. हो. त्याच्यामधनं बाकीची जी मेहनत असायची, जे वेळ द्यायला लागायचा जास्त, हो. तुम्ही हो. घरी बसून आता मी ठाण्याला बसून तुमच्याशी करू शकतोय तिकडे न हं. येता. हे एक खरं. म्हणजे ऑनलाईन लर्निंगचे खूप फायदे आहेत. आणि तुम्ही म्हणालात आता, की शिक्षक पण बाहेरगावी असतील, खूप लांब असतील, तर त्यांना यायला शक्य नसायचं. खरं. तर ऑनलाईन लर्निंगचं जेवढे पॉझिटिव्हली आपण त्याचा उपयोग करून घेता येईल, आणि निगेटिव्ह जे त्याचे इफेक्ट आहेत, ते म्हणजे खास करून डोळ्यांवर असतात मुलांच्या. हो. कारण ते स्क्रीन बघत असतात. खरं. तर त्याच्यामध्ये कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हा हं. एक महत्वाचा गोष्ट आहे, की जी त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, की घरामध्ये एक तर जिकडे बसलेलं असेल मूल, तिकडे प्रकाश किती आहे, हं. प्रकाश योजना किती आहे, तिकडे रिफ्लेक्शन जास्त नाहीये ना, हं. किंवा कॉन्ट्रास्ट कसा आहे तिकडे, म्हणजे हं. स्क्रीनचा आणि फॉन्ट्स जे आपण वापरतो ते किती मोठे आहेत. हं. परत आपण आय ब्लिंकिंग किती वेळा करतोय. हं. त्यामुळे मुलांना साधारणपणे अ, एका मिनिटामध्ये 15 ते 20 वेळा कमीत कमी ब्लिंक करणं आवश्यक असतं. हं. कारण एक टियर लेयर फॉर्म होत असते आपल्या डोळ्याच्या भोवती, हो. जी ब्लिंकिंगनीच होत असते. आणि जर का काय होतं, कॉम्प्युटरवर जेव्हा फोकसिंग असतं तेव्हा आपण डोळा हलवत नाही जास्त, ब्लिंकिंग होत नाही जास्त. हं. आणि त्यामुळे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात डोळ्याचे. हं. त्यामुळे फक्त स्क्रीनमुळे काहीही होणार नाहीये हं. दुष्परिणाम. हं. जर का आपल्याला त्याचा दुष्परिणाम होऊन द्यायचे नसतील, तर काही काळजी घेतली आणि मुलांना काही प्रकारे आपण जर का ते भान निर्माण केलं, हं. तर त्यांच्या डोळ्यावर पण परिणाम होणार नाही, ब्रेनवर पण त्यांचा विपरीत परिणाम होणार नाही. आणि हे सगळं आपण पॉझिटिव्हरित्या जास्त उपयोगात आणू शकतो ऑनलाईन लर्निंग. फार सुंदर सर. एक आपण आता जसं बोलत होतो ना, तेव्हा मला असं एक एक चर्चा आम्ही नेहमी शिक्षकांमध्ये, आता आपले 60 शिक्षक आहेत.
त्यांना घेऊन मी नेहमीच बसायचो. कारण आता आम्ही शाळेतनं गेलो, आता आमची मुलं शाळेमध्ये आहेत. राहून राहून असं वाटायचं की करिक्युलर जो भाग आहे ना शाळेचा, जो लेसन मधनं शिकवला गेला पाहिजे. आणि आता समजा इंटरनॅशनल बोर्ड पण भारतामध्ये आलेले आहेत. ब्रिटिश बोर्ड आहे, जिनिवाचा IB बोर्ड आहे. त्यांच्याशी जेव्हा आपण कम्पॅरेटिव्हली बघतो की त्यांचा आणि इंडियन बोर्डचं आपण कम्पॅरिझन करतो, तेव्हा लक्षात आलं की 3 ते 4 तासाची शाळा पुरेशी आहे. करिक्युलर एज्युकेशन मे बी 3 hours इज गुड इनफ पर डे. बाकी सगळं जसं आपण म्हणालात की जो डाऊन टाइमचा काळ होता किंवा जो आपण प्ले टाइम म्हणालात, तो शाळेच्या करिक्युलम मध्ये इन्क्लूड करावा आणि त्याला करिक्युलमचा भाग करून त्याचे काही समजा वर्ग म्हणा, त्याचे समजा काही सेशन्स रोज मुलांकडून कंपल्सरी करून घ्यावे, अशी सुरुवात व्हायला लागली. फरक असं जाणवला सर, आणि तो लाक्षणिक फरक आहे. कारण आपल्याकडे आम्ही मुलांचा नेहमी सर्वे करतो, पालकांबरोबर इंटरॅक्शन करत असतो की मागच्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षीचे जे काही फॉर्म्स आमच्याकडे आहेत आणि आताचे मुलांचे जे काही इंटरॅक्शन बघतो ना, मुलांच्या क्रिएटिव्हिटीमध्ये जंप आहे. त्यानंतर त्यांच्या मनामध्ये आपण जसं म्हणलं की उठून घरातून शाळेला जायचं, मग तिथला जो काही स्कूल मधल्या इंटरॅक्शन शिक्षकांबरोबर, फ्रेंड्स म्हणजे क्लासमेट्स बरोबर, परत घरी येणे, होमवर्क करणे, ह्याचा जो एक जे काही स्ट्रेसचं वलय होतं ना, ते खूप मुलांमध्ये कमी झालेलं दिसून येते. म्हणजे इव्हन एक्झाम्स मध्ये जेव्हा मुलांना आता बघतो मी, माझी स्वतःची मुलं असतील किंवा शाळांमधनं मी जेव्हा ऑनलाईन एक्झाम घेताना बघतो की त्यांचे रिप्रोडक्शन ऑफ देअर कोर्स मटेरियल इज मच हायर. आता समहाव ते कुठेतरी सिक्युअर एन्व्हायरमेंटमध्ये आहे असं वाटतं त्यांना. असं मला वाटतं की घरी आहोत आपण, सिक्युअर आहोत, आपल्याला कशाचं बंधन नाहीये, आई बाबा आपले आसपास आहेत, आपल्याच घरात आपण आहोत आणि शिकतोय, इथंच एक्झाम देतोय. हा खूप फरक पडलेला आहे. म्हणजे मला विषयावर ह्या यायचंय की स्ट्रेस ह्या गोष्टीचा मुलांच्या मनावर किती गंभीर परिणाम होत होता हे आता प्रत्यक्षात लक्षात यायला लागलं. हे आधी आपल्यासारखे तज्ञ आम्हाला सांगायचे तेव्हा इतकं लक्षात येत नव्हतं. पण आता जेव्हा मी बघतो की अरे हे आपलंच मूल आहे, शाळेत जात होतं, तिथे त्याच्या वर्गमित्रांची पटत असेलच नसेल, काय इंटरॅक्शन मध्ये स्ट्रेस होत असेल, पिअर प्रेशर असेल, कॉम्पिटिशन असेल, ह्या सगळ्याच्या त्या तणावामधनं ते जात होतं. हे सगळं सडनली गेलं आणि आता दॅट चाइल्ड इज फ्री. आणि मग ते मूल आता स्वतःमधनं व्यक्तिमत्वाचा एक विकास स्वतः शोधतंय. तर या पार्श्वभूमीवरती स्ट्रेसचा मुलांमध्ये किती परिणाम होतो सर, आणि त्याचे मेडिकल बॅकग्राऊंड काय सांगाल आपण? हो, ताणतणाव मुलांमध्ये विविध प्रकारे, विविध कारणांमुळे निर्माण होत असतो आणि तो बरेच वेळा कळत-नकळत येतो आणि तो मुलांमध्ये पटकन तुम्हाला दिसत नाही. म्हणजे कसा दिसत नाही, की ते येऊन सांगणार नाहीत, की मला स्ट्रेस वाटतोय किंवा ताणतणाव येतोय. पण ते त्यांच्या स्वभावाच्या बदलावरनं पण निदर्शनास येऊ शकतं. त्यामुळे कळत-नकळत म्हणतो आम्ही जसं, की अचानक जर का खूप आउटगोइंग मुलगा आहे आणि तो एकदम विथड्रॉ झाला. कोणामध्ये मिसळत नाहीये किंवा कोणाशी बोलत नाहीये. हा जो स्वभावामधला पटकन झालेला बदल आहे ना, तो बरेच वेळा स्ट्रेसचं, ताणतणावामुळे असतो. त्यामुळे अशा मुलांमध्ये मग आपल्याला त्याच्या मानसिक विश्वासी संपर्क समरस होणं आवश्यक आहे आणि काय चाललंय त्याच्या मनामध्ये एक्झॅक्टली कसं वाटतंय त्याला, हे त्याच्याशी थोडंसं त्याला व्यक्त करणं, त्याला बोलतं करणं हे आवश्यक असतं. आणि काही मुलं असतात ती खूप शाय असतात. ती एकदम चिडचिडी वगैरे व्हायला लागतात किंवा असं पण होण्याची शक्यता असते. तर ह्या बदल जो आहे सडन बदल जो म्हणतो आपण, अचानक होणारा बदल स्वभावामध्ये, तो बरेच वेळा ताणतणाव निदर्शनास आणून देतो. पण बाकी ताणतणाव जो आहे, तो मुलांना बरेच वेळा मुलं चांगल्या प्रकारे कोप करू शकतात, कोप अप करू शकतात. अ, आणि त्यांच्यामध्ये त्यांना ते थोड्याफार प्रमाणात ताणतणाव असणं पण आवश्यक आहे. त्याला आम्ही स्ट्रेस म्हणतो. म्हणजे तणाव जो आहे तो चांगला स्ट्रेस आणि डिस्ट्रेस म्हणजे स्ट्रेस आणि डिस्ट्रेस असे 2 प्रकार जसे असतात. जेव्हा डिस्ट्रेस म्हणतो आपण, जेव्हा त्यांना खूपच निगेटिव्ह आतमध्ये विचार आणि भावना आहेत आणि त्यांना ते कोप अप करू शकत नाहीयेत किंवा बॅलन्स करू शकत नाही. खूप अँक्साइटी आहे, म्हणजे घालमेल आहे मनामध्ये किंवा खूप राग आहे, खूप दुःख आहे, वाईट वाटतंय आणि ह्या भावनांचा इम्बॅलन्स जेव्हा होतो, तेव्हा मग ताणतणाव निर्माण होतो. असं म्हटलं जातं, की ताणतणाव हा बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतो. तो आतल्या गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणजे बाहेरच्या गोष्टी आहेत त्या ट्रिगर असू शकतात. पण शेवटी जेव्हा आपण मॅनेज करायचं म्हणतो, ते आपण स्वतःला मॅनेज करणं, आतली जी सिस्टम आहे, त्याला मॅनेज करणं आवश्यक आहे.
त्यामुळे ते जर का आपण योग्य प्रकारे भावनांचं समायोजन करता आलं, तर आपोआप स्ट्रेस लेव्हल्स कमी होतील. जर का आपण माइंडफुल पॅरेंटिंग केलं, म्हणजे पालकत्व करत असताना आपण जर का स्वतःच्या भावनांकडे अ, लक्ष दिलं, लक्ष केंद्रित केलं, काय चाललंय आणि को-रेग्युलेशन म्हणतात त्याला, म्हणजे स्वतःच्या भावनांचं रेग्युलेट करणं आणि दुसऱ्याच्या भावनांना पण रेग्युलेट करता येणं. हे को-रेग्युलेशन पॅरेंटिंग करत असताना, पालकत्व करत असताना सांभाळणं खूप आवश्यक आहे. त्यामधनं काय होतंय, की मनःशांती स्वतःची पण आणि घरामध्ये पण आणि पूर्ण मानसिक स्वास्थ्य त्यांनी योग्य प्रकारे होऊ शकतं. त्यामुळे ताणतणाव हा जो आहे, तो मुलांमध्ये काही-काही गोष्टींमुळे वाढू शकतो. ते म्हणजे आपल्या सराउंडिंगमध्ये म्हणजे घरामध्ये जे वातावरण आहे, ते किती स्ट्रेसफुल आहे. म्हणजे तिकडे बराच जर का वितंडवाद असेल किंवा विसंवाद असेल आणि मुलांना जर का तसा संदेश गेले, की त्यांना मग असुरक्षित वाटायला लागतं, की आई-वडिलांमध्ये जर का खूप वाद होतायत. वाद होणं चुकीचं नाहीये, कारण 2 व्यक्ती एकत्र असतील आणि वेगवेगळे प्रत्येकाचे जर का ओपिनियन्स असतील, तर थोड्याफार प्रमाणात वाद होणारच. वाद होणार नाही असं शक्यच नाही कुठल्या घरी. पण वाद झाल्यानंतर जो आपण नंतर संदेश देतो, की आम्ही आहोत दोघंही तुझ्याबरोबर आणि पूर्णपणे सपोर्ट आहे तुला. तुला तू एकटा पडणार नाहीयेस आणि या वादामधनं शेवटी आपण काहीतरी सोल्युशन आम्ही काढतो नेहमी. हे जो संदेश आहे सकारात्मक, तो जाणं खूप महत्वाचं आहे. त्यांनी मग मुलांमध्ये स्ट्रेस किंवा ताणतणाव वाढणार नाही. त्यामुळे घरामध्ये कशाप्रकारे आपण त्यांच्या भावनांना पण व्यक्त करायला देतोय, त्यांच्या भावनांशी कसं आपण सामोरं जात आहे, यामुळे पण त्यांचा स्ट्रेस किंवा ताणतणाव कमी किंवा वाढू शकतो. जर का आपण त्यांच्या भावना स्वीकारल्या आहेत तशा, तर त्या भावनांना शब्द दिले तर त्यांचं ताणतणाव कमी होईल. कारण त्यांना कळेल, की हा व्यक्ती आहे तो त्यांना कळतंय मला कसं वाटतंय ते. Right. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी देणार नाही आहोत ते मागतायत ते, पण त्या हं, भावना आपण स्वीकार करू शकतो. कदाचित बिहेवियर किंवा वर्तन स्वीकार करणार नाही. म्हणजे हं. रागाच्या भरात जर का फेकाफेक करत असेल मूल, तर आपण म्हणू, की तुला खूप राग येतोय असं दिसतंय. पण आपल्याकडे राग आल्यावर फेकाफेक करत नाहीत. म्हणजे तुम्ही भावना स्वीकार करा, पण वर्तन स्वीकार करत नाही आहात. हे क्लिअर कट सांगताय 2 वाक्यामध्ये. खरं अशा प्रकारे जर का आपण त्याला इमोशन कोचिंग म्हणतात. हो. अशा प्रकारे जर का भावनांचा आपण त्यांच्या भावनांना आपण योग्य प्रकारे कोच केलं, हं, गाईड केलं, हं. तर त्यांचा ताणतणाव कमी होईल आणि ताणतणावावर त्यावर चांगला उपाय हा होऊ शकतो. फारच हा शेवटचा मुद्दा तर खूप महत्वाचा आहे सर, की आपण म्हणलात तसं की प्रत्येक गोष्टीला आई-वडील कसं रिएक्ट करतायत, आलेल्या एका भावनेला त्या लर्निंग एक्सपिरियन्स मधनं मुलांना ते ब्लूप्रिंट मिळणार आहे. इन टर्म्स ऑफ त्यांचं स्वतःचं पर्सनॅलिटी कशी त्याच्यावरनं ते बेस करतायत त्याची. खूप सुंदर सांगितलं सर. त्याच्यामधलं एक आता खरं म्हणजे अ, आता प्राप्त जी परिस्थिती आहे आणि त्याच्यामधनं सगळं जग जातंय. कोरोनाची ही जी काही बॅकग्राऊंड आहे. आता आपण ज्येष्ठांमध्ये बघतो, पालकांमध्ये बघतो, इतकी भीतीचं वातावरण आहे, की पहिली वेव्ह झाली, मग दुसऱ्या वेव्हमध्ये सगळं ते इतकं सगळं हॉस्पिटल बेड मिळण्यापासून ती ती अडचणी सगळ्यांनी बघितल्या. ते औषधं उपलब्ध नाहीयेत वगैरे, वगैरे सगळा तो जो काही आपण ऐकायला मिळालं. अनेकांना ते घरी बघावं लागलं असेल. खूप परिवारांमधनं हा इन्फेक्ट झालेले लोकं असतील. तर ह्या बॅकग्राऊंडवरती कोरोना हा विषय आपण मुलांसमोर कसा मांडणार आहोत? कारण त्याची मुलांमध्ये तर खूपच जास्ती भीती आहे आता. अगदी लहान मुलं आहेत, त्यांना काहीच कळत नाही काय चाललंय ते. पण जे काही समजण्याच्या वयातली 10, 12, 11, 15 वर्षातली जी काही मुलं आहेत, त्यांच्याशी आपण नक्की काय बोलायचं याविषयी? म्हणजे मीडिया काय सांगतंय, आसपासचे लोकं काय सांगतायत हा वेगळा विषय झाला. पण एक परिवार म्हणून आपण त्यांच्याशी काय बोलायचंय या कोरोना याविषयीच? फार महत्वाचं आहे कारण मुलांशी अ, संवाद साधणं खूप आवश्यक आहे. अगदी ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. प्रत्येक वयानुसार कसा संवाद साधायचा हे अवलंबून आहे. हं, जर का 5 वर्षाच्या खाली असेल, तर हं, त्यांच्याशी संवाद साधताना अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये हं, खूप क्लिष्ट न सांगता पण अ, जे आहे चाललेलं त्याच्याबद्दल वस्तुस्थिती सांगणं हे आवश्यक असतं हं, आणि शेवटी त्यांना संदेश गेला पाहिजे, की ही सगळी जी व्यक्ती आहेत तुझ्या भोवती प्रौढ, ते हं. तुझी काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत. वाह! एवढंच फक्त त्यांना संदेश फार महत्वाचा असतो 5 वर्षाच्या खाली. 5 वर्षाच्या वर आणि खास करून टीनेजरमध्ये थोड्याफार प्रमाणात आपण जास्त संवाद साधू शकतो, जास्त गोष्टी सांगू शकतो त्यांना. हं, त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे या व्हायरसबद्दल थोडी माहिती किंवा त्यांना काय माहिती आहे ते त्यांना विचारायचं. सांगण्यापेक्षा विचारा त्यांना जास्त. कारण बरेच वेळा काय असतं, की पालक म्हणून आपण खूप सांगत असतो
पण विचारून त्यांना खरं म्हणजे त्यांची निर्णय क्षमता आणि स्वतःचा त्यांचा मेंदू पण आपण स्टिम्युलेट करतो आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते पण आपण ऐकून घेतो त्याच्यामधनं. तर विचारून त्यांना त्यांच्या काय या पूर्ण कोविड बद्दलची त्यांची मनस्थिती आणि त्यांचं काय म्हणणं आहे, ते आपण करू शकतो. नंतर त्यामध्ये काय-काय चाललेलं आहे सध्या आणि कसं आहे आणि काळजी कशी घ्यायची हे सर्वात महत्त्वाचं आहे. माझ्या मते 5 वर्षाच्या खाली आणि मोठ्यांना पण मुलांमध्ये काळजी कशी घ्यायची म्हणजे काळजी करू नका, पण काळजी घ्या, असं जे आपण म्हणतो. पण काळजी घ्या म्हणजे कशी घ्यायची हे या 3 गोष्टी तर फार महत्त्वाच्या आहेत, जे आपण सगळ्यांना सांगतोय. एक म्हणजे मास्क कसा घालायचा, हो. योग्य प्रकारे कसा घालायचा. नुसता मास्क नसेल तर पूर्ण तोंड कव्हर म्हणजे नाक आणि तोंड हे दोन्ही कव्हर झालं पाहिजे. हँड वॉशिंग कसं करायचं, हे अगदी छोट्या पण छान छान याच्यामध्ये आपण सांगू शकतो एक्सरसाइजमधनं. नंतर सोशल डिस्टन्सिंग म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांना थोड्याफार प्रमाणात प्रतिकारशक्ती त्यांची वाढण्यासाठी झोपेचं महत्त्व आणि हे हेल्दी माइंड प्लॅटर हे सगळं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. आणि हे सगळं करत असताना त्यांना पण काही गोष्टी जर का आशंका असतील किंवा त्यांना काही विषय मांडायचे असतील किंवा त्यांना त्यांच्या मनामध्ये काही घालमेल असेल, तर ते व्यक्त करायला परवानगी देणं हं. आणि त्यांच्याबरोबर राहणं, त्यावेळेस सपोर्ट करणं. त्यावेळेस तुला काही भीती कशाला वाटते, याच्यात काय घाबरण्यासारखं, असं न म्हणता त्या भावनांचा पूर्णपणे स्वीकार करून त्यांना योग्य प्रकारे व्यक्त करायला देणं, हे त्यावेळेस पालक म्हणून फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे असं केलं जर का तर संवाद होईल तो आणि तो खऱ्या प्रकारे त्यांना सगळ्या कोव्हिडबद्दलची माहिती पण त्यामधनं आपण देतोय आणि त्यांना हा पण संदेश देतोय, की हे सगळं आहे ठीक आहे, पण आपण सुरक्षित राहू शकतो. कारण आपल्या हातात काही गोष्टी आहेत करण्यासारख्या. काही हं. गोष्टी आपल्या हातात नाहीयेत. ते पण खरं त्यांना कळलं पाहिजे. हो. कारण जर का खूप आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबद्दल जर का जास्त विचार झाला, तर स्ट्रेस निर्माण होतो, नाही का? खरं पण आपल्या हातामध्ये असलेल्या गोष्टींबद्दल आपण जास्त विचार केला, तर आपल्याला सक्षम वाटतं आणि ताणतणाव कमी होतो. आणि तो आपण संदेश आपल्या संवादामधनं आपण त्यांना दिला, तर नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. फॅन्टास्टिक. पण सर आपण आता ऐकतोय की आता पुढची आता दुसरी लाट गेली, आता तिसरी लाट येईल. मग आतापर्यंत पहिल्या लाटेमध्ये चर्चा अशी होती की लहान मुलांना याची बाधा होत नाहीये. म्हणजे आपण भारतीय तज्ञांनी सांगितलं, भारताबाहेरील तज्ञांनी देखील सांगितलं होतं की 15-16 वर्षाच्या मुलांपर्यंत याची काही तीव्रता दिसत नाहीये. पण आता असं ऐकायला मिळतं की हा नवा व्हेरियंट आहे आणि तो मुलांमध्ये देखील बाधा निर्माण करेल. तर काय ह्याविषयी आपण काय सांगाल की आता इथून पुढे कोरोना लहान मुलांमध्ये होईल, ती तीव्र तीव्र होईल का? काय लक्षणं दिसतील आपण थोडक्यात सांगू शकाल? फार महत्वाचं आहे. कारण पहिल्या वेव्हमध्ये आपण बघितलं तर फक्त 4 ते 5% मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसला. सेकंड वेव्हमध्ये साधारण 10 ते 15% मुलांमध्ये तो दिसला. थर्ड वेव्हमध्ये तो वाढेल, कमी होईल, हे सगळं आपल्या बिहेवियर किंवा आपल्या वर्तनावर अवलंबून आहे. कारण व्हायरस तोच आहे. हो. तो कुठलाही व्हेरियंट असू दे, डेल्टा असू दे, डेल्टा प्लस असू दे, पण जर का काळजी आपण तीच घेतली व्यवस्थित, तर कसं काय खूप वेगळा धोका आहे असं काही म्हणता येणार नाही. कदाचित काय की जेव्हा म्युटंट होतो, हं, तेव्हा इन्फेक्टिव्हिटी वाढते. म्हणजे हं, संसर्गजन्यता वाढते त्याची. त्यामुळे जास्त काळजी कदाचित घ्यायला लागेल. म्हणजे बाहेर गेलात तर एक मास्क वापरतो त्याच्याऐवजी डबल मास्क वापरा हं, किंवा व्यवस्थित हँड वॉशिंग आणि हे सगळं करा. हे तर आपण करू शकतोच. पण माझ्या मते असं काही वेगळं काही घडलेलं नाहीये किंवा अशी काही वस्तुस्थिती नाही की तिसऱ्या लाटेमध्ये खूप काही भयावह परिस्थिती होईल, मुलांमध्ये खूप वाढेल. कारण बरेच वेळा आपण पाहतो आणि ते पण संशोधनातून निष्पन्न झालंय की 90 ते 95% मुलांमध्ये हा कोरोना हा नेहमी सौम्य प्रकारेच आढळतो. तर मी स्वतः बालरोग तज्ञ आहे. मी बरेच हो. पेशंट्स बघितलेत गेले 1-1.5 वर्षामध्ये. बहुतेकांमध्ये सौम्य प्रकारचाच कोव्हिडचा आजार असतो. त्यामुळे कोरोनाचा ताप आला किंवा कोरोना डिटेक्ट झाला तर घाबरून जायचं नाहीये. काही हं, काळजी करण्यासारखं काही नाही, कारण सौम्यच असण्याची शक्यता जास्त आहे. पण हो. काळजी घेणं आवश्यक आहे. कारण खास करून 10 ते 11 वर्षाच्या वर मुलांमध्ये काही मुलांमध्ये कॉम्प्लिकेशन्स पण दिसायला लागलेले आहेत. पण बरं. अर्थात त्याचं प्रमाण अगदी कमी आहे. अगदी 2 ते 5% मध्येच आहे. हं, पण ते ते येऊ नये किंवा ते म्हणजे परिस्थिती लवकरच आपल्याला हाताळता यावी म्हणून जर का मॉनिटरिंग व्यवस्थित केलं मुलांचं घरी, म्हणजे हं, ताप जर का असेल, तर एक तर हं. 3 दिवसापेक्षा ताप जास्त असेल किंवा जास्त प्रमाणात ताप असेल, तर डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे. त्यांच्याशी व्हिडिओ कन्सल्ट करा किंवा जाऊन दाखवा प्रत्यक्ष. आणि घरामध्ये काही गोष्टी आवश्यक असतं करणं अशा अशा वेळेस, की अ, एक म्हणजे तापाचं
चार्टिंग करणं, किती ताप आहे ते मोजणं थर्मामीटरनी, आणि तापासाठी पॅरासिटामॉल मी साधं औषध आहे तेच वापरणं. बाकी जी खूप तीव्र औषधं ती अजिबात वापरायची नाहीत. कुठल्याही प्रकारे अँटिबायोटिक अजिबात वापरायची नाही, कारण यामध्ये अँटिबायोटिकचा काही रोल नाहीये. त्यामुळे फक्त ताप आला की तापाचं औषध स्पंजिंग करा साध्या पाण्याने. आणि 3 दिवसापेक्षा जर का जास्त ताप असेल तर 4 ते 5 दिवसानंतर बरेच वेळा कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते. तर मुलांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजू शकतो आपण 6 मिनिट दर 6 तासांनी. सगळ्यांकडे पल्स ऑक्सिमीटर असतो हल्ली, तो लावून 95च्या खाली असेल, 94 ते 95च्या खाली जर का असेल सॅच्युरेशन, तर त्वरित मुलांना डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवणं आवश्यक आहे. किंवा मुलांना काही श्वास लागणं किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय आणि श्वासाची गती जर का 5 वर्षाच्या खाली 40च्या वर असेल आणि 5च्या वर जर का 30च्या वर असेल, श्वासाची गती जास्त असेल, ब्रेथलेसनेस असेल, तरी मुलांना त्वरित घेऊन जाणं आवश्यक आहे. हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो की ज्यामुळे मुलं हाताबाहेर जाणार नाही. कारण त्यांना काय तेव्हा फक्त ऑक्सिजन दिला तरी बरी होतात मुलं. खूप काही तीव्र होत नाहीत. तीव्र होणारे खूपच कमी प्रमाणात होतात की ज्यांना व्हेंटिलेटर वगैरे लागतात, खूपच कमी प्रमाण आहे. त्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. दुसरा एक प्रकार फक्त आता दिसतोय मुलांमध्ये, जे मी पण आणि आमच्या सहकार्याने बघितलंय बालरोग तज्ञांनी, की सुरुवातीला जो येतो ताप, तो बरेच वेळा ताप येत नाही किंवा असिम्प्टोमॅटिक असतो कोविड, आणि 2 ते 4 आठवड्यानंतर अचानक ताप यायला लागतो. आणि ताप येऊन जास्त प्रमाणात ताप येतो, नंतर पोटात दुखणं, उलटी, जुलाब होणं, असे पोटाचे काही वेळेस लक्षणं दिसतात. अशा वेळेस MIS-C म्हणून एक आजार आहे, ज्याला मल्टीसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चाइल्डहुड असं म्हणतात. हे काही प्रमाणात काही मुलांमध्ये दिसायला लागलंय. त्यामुळे ह्या लक्षणांकडे अगदी डोळसपणे बघणं आवश्यक आहे. 2 आठवड्यानंतर काही जर का ताप यायला लागला, जास्त ताप येत असेल, पोटात दुखणं जास्त असेल किंवा अंगावर रॅश येतेय, तोंड येणं, डोळे लाल होणं, हे जर का लक्षणं देत असतील, अंगावर चट्टे उठतायत, तर त्वरित मुलांना डॉक्टरांना दाखवणं, हॉस्पिटलमध्ये दाखवणं, काही टेस्टिंग जे करायचे असते ते करणं आवश्यक आहे. म्हणजे मग पुढे जाऊन त्रास होत नाही. अर्थात ह्याच्यासाठी पण ट्रीटमेंट अवेलेबल आहे, उपाय अवेलेबल आहेत, उपचार आहेत आणि पूर्णपणे मुलं बरी होतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं जे समाज माध्यमामध्ये आलेलं आहे की काहीतरी भयंकर आहे आणि मुलांमध्ये त्याच्यामध्ये खूप जास्त त्रास होऊ शकतो, ह्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. आणि जरी झालं तरी त्याच्यावर उपचार आहेत आणि पूर्णपणे मूल बरं होऊ शकतं. याच्यामध्ये काही आपण असं म्हणलं की टेस्टिंगचे काही वेगळे मापदंड आहेत का, जे RT-PCR आणि RAT वापरतात तेच वापरले जातात हो, मुलांमध्ये? लहान मुलांमध्ये पण तीच वापरले जातात. बहुतेक वेळेस काय असतं की 2-3 गोष्टी आवश्यक आहेत लक्षात ठेवणं, की मुलांना जर का 2 किंवा 3 दिवसापेक्षा जास्त ताप असेल किंवा घरच्यांमध्ये कोणाला आणखीन कोणाला ताप आहे किंवा कोणी कोविड पॉझिटिव्ह आहे, तर अर्थातच सगळ्यांचंच टेस्टिंग करणं आवश्यक आहे. काही लक्षणं आहेत ती डॉक्टरांना अशी वाटत असतील की खोकला आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा काही करोना सदृश जर का लक्षणं असतील, तर तेव्हा डॉक्टर सांगतील, बालरोग तज्ञ सांगतील की तुम्ही टेस्ट करून घ्या. तेव्हा टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. तर 2 प्रकारचे टेस्ट, म्हणजे एक म्हणजे RT-PCR तुम्ही जे म्हणालात आता, ते एक आपण करू शकतो. दुसरे CB नॅट म्हणून एक टेस्ट आहे, ती पण PCR सारखीच असते, RT-PCR सारखीच असते. ती हॉस्पिटलमध्ये होते. आणि ऑफकोर्स गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, शासकीय रुग्णालयांमध्ये जी अँटिजेन टेस्ट होते, ती म्हणजे एकदम मोफत असते आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिसिटी चांगली असते. म्हणजे जर का ती टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर नक्कीच करोना आहे असं समजायचं. पण ती जर का निगेटिव्ह आली टेस्ट, तर त्याचा अर्थ करोना नाही असं नाही. कारण त्याची सेन्सिटिव्हिटी कमी आहे त्या टेस्टची. जर का ती निगेटिव्ह आली टेस्ट, तर मग RT-PCR करून कन्फर्म करणं आवश्यक असतं. त्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कधी टेस्ट करायची आणि कुठली टेस्ट करायची. अर्थात डॉक्टर आणि बालरोग तज्ञ तुम्हाला चांगल्या प्रकारे ते गाईड करू शकतात. म्हणजे आपण म्हणलं तसं की लक्षणं असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणे, घरगुती उपाय करत न बसणे, आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर जर आपण म्हणलं तसं अँटीजन नेगेटिव्ह जरी आली तरी लक्षणं जर परसिस्ट झाली तर RT-PCR करणे आणि मग चिकित्सेचे जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सुरुवात करून देणे. पण आपण म्हणलं तसं की त्याच्यामध्ये घरगुती काही काळजी घेण्यासारखं आहे की मुलांना अशा प्रकारे आपण मास्क घालणे, हात धुणे तर कॉमन आपण ऐकतोच आहे. अगदी. त्यामुळे घरात न्यूट्रिशन जर मध्ये काही वेगळं करावं असं काही आहे? बरोबर. घरामध्ये एकतर बरेच वेळा पॉझिटिव्ह आलं एखाद्या मुलाला, तर
एक म्हणजे घरातले बाकीच्यांपेक्षा खास करून ज्येष्ठ पालकांपासून त्यांना आयसोलेट करणं आवश्यक आहे. कारण ज्येष्ठ पालकांमध्ये कोरोना तीव्र प्रकारे होण्याची शक्यता जास्त असते. मॉर्बिडिटी जे म्हणतो आपण. आणि त्यामुळे त्यांना आयसोलेट करणं आवश्यक आहे. सगळ्यांचे टेस्ट करणं आवश्यक आहे. अर्थात हे जे 3 आपण एस-एम-एस म्हणतो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर किंवा हँड वॉशिंग या तिन्ही गोष्टी आवश्यकच आहेत. मुलांना पोषक आहार, बाहेरचं खाणं सध्या अतिशय बंद करणं एकदम बंद करणं आवश्यक आहे. माझ्या मते अगदी पुढचे 3 ते 4 महिने नक्कीच घरचं जे म्हणजे न्यूट्रिशियस डाएट आहे, घरी बनवलेलं गरम अन्न हे खाणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये थंड प्रकारचे किंवा फ्रीजमधले पदार्थ हे टाळणं आवश्यक आहे. कारण त्यामुळे काय होतं खोकला आणि हे होण्याची शक्यता आहे. काही लसी ज्या आहेत अवेलेबल, ज्या लसीकरण आहे ते पण करणं आवश्यक आहे. जे रेग्युलर लसीकरण असतं ते कायम चालू ठेवणं. आता कोविड झाला म्हणून गेले 1-1.5 वर्ष बरेच वेळा पालक मुलांना बाहेरच काढत नाहीत. हो. आणि काय होतं बरीच लसीकरणं जी महत्वाची आहेत ती राहून जातात. तर तसं करू नका. लसीकरण हे व्यवस्थित झालं पाहिजे. त्यामध्ये फ्लू वॅक्सीन म्हणून नवीन निघालेलं आहे इन्फ्लुएन्झा, ज्यांना खास करून अ, म्हणजे काही जणांना किडनीचा आजार असतो, काही जणांना हार्टचे आजार असतात, काही जणांना अस्थमा असतो, ज्यांना आम्ही कोमॉर्बिड कंडिशन म्हणतो. हो. अशा मुलांमध्ये फ्लू वॅक्सीन तर आवश्यकच आहे. पण इतरांना पण ज्यांना शक्य आहे त्यांनी फ्लू वॅक्सीन घ्यावं, की ज्यांनी फ्लू पासून नॉर्मल जो फ्लू असतो त्यापासून आणि स्वाईन फ्लू पासून त्यांचा प्रतिकारशक्ती वाढू शकते. तर हे लसीकरण करून घेणं पण आवश्यक आहे, ज्यामुळे प्रतिकारशक्ती तुमची वाढेल. आणि योग्य आहार, विहार आणि झोप आणि मगाशी मी जे सांगितलं ते मानसिक स्वास्थ्यामधनं पण शारीरिक स्वास्थ्य निर्माण होत असतं कारण त्यामुळे ते पण आपण करू शकतो. ज्याने मुलांमध्ये होण्याचे चान्सेस खूप वाढतात. बरेच वेळा बाहेरून येणारे व्यक्ती असतात ॲडल्ट्स, प्रौढ. त्यांनी खूप काळजी घेणं आवश्यक आहे. कधी-कधी मेड येत असतात घरी. घरी हो. काम करणाऱ्या असतात. तर त्यावेळेस मुलांना शक्यतो वेगळ्या खोलीत ठेवता आलं जर का शक्य असेल तर ते ठेवणं. हे पण आवश्यक आहे. तेव्हा मास्क वापरणं घरामध्ये, जर का कोणी बाहेरचा व्यक्ती आलं तर. हे सगळ्या गोष्टी आपण प्रतिकार म्हणजे मास्क सर्वात चांगलं लस आहे असं म्हटलं जातं, की ते त्याने आपण प्रतिकार करू शकतो. जी मुलं लहान आहेत खूपच, जी स्तनपान वगैरे करणारी आहेत, त्यांना मुलं आईबरोबरच राहून देणं आवश्यक आहे. जर का सपोर्ट सिस्टम असेल तर ठीक आहे. नाहीतर स्तनपान बंद करायची काही गरज नाहीये. स्तनपान करणाऱ्या जर का मातेला पण पॉझिटिव्ह असेल तरी सुद्धा मुलाला स्तनपान करणं आवश्यक आहे. मातेने मास्क घालायचा. जर का मूल पॉझिटिव्ह असेल, माता निगेटिव्ह असेल तर थोडं जास्त काळजी तिला होऊ नये म्हणून आईला, हे पण आवश्यक आहे. आणि अर्थात व्हॅक्सिनेशन म्हणजे लस घेणं सगळ्यांनीच आवश्यक आहे. मुलांमध्ये पण 2 ते 18 वयोगटामध्ये आता हळू-हळू या पुढच्या 3-4 महिन्यात लस येण्याची शक्यता आहे. आणि मग मुलांना पण कोरोनाची लस आपण देऊ शकतो नंतर. आणि ती सेफ असेल? कारण खूप चर्चा त्याच्याविषयी आहे, की अगदी. मुलांसाठी लस कधी येईल आणि ती सेफ असेल का? अगदी. लसीबद्दल खूप काय-काय बोललं जात आहे. पण माझ्या मते संशोधकांनी जी निर्माण केलेली लस आहे, ती नेहमी चांगल्यासाठीच असते. ही कधीही त्याचा म्हणजे त्याचं खूप टेस्टिंग झालेलं असतं. फेज वाईज ट्रायल झालेले असतात. त्याच्यामध्ये किती प्रमाणात तो धोकादायक आहे हे बघितलं जातं. त्याशिवाय ते बाजारात येतच नाही. त्यामुळे हा जी शंका असते, काहीतरी ऐकलं जातं सोशल मीडिया, WhatsApp मध्ये काहीतरी संदेश येतात, ते अतिशय चुकीचं आहे. लस ही घेणं आवश्यक आहे सगळ्यांनी आणि ती पूर्ण करणं, जे डोस आहेत ते. अगदी जे स्तनपान करतायत त्या मातांनी पण लस घेणं आवश्यक आहे. आता ते गव्हर्नमेंटनी पण सांगितलंय. त्यांना पण अलाउड आहे, परवानगी आहे. आता हळू-हळू गरोदरपणामध्ये पण लस घेण्याचं अलाउ करणार आहेत. काही दिवसातच ते पण येईल. बाहेरच्या देशामध्ये ऑलरेडी चालू झालेलं आहे. तर हे सगळं खूप आवश्यक आहे, की लस ही सर्वात महत्त्वाची आणि लसीमधनंच आपण या कोरोनाच्या पॅन्डेमिक विरुद्ध खरोखर संरक्षित राहू शकतो आणि त्याला फाईट करू शकतो. आपण जसं आता कोरोनाची जी काही पॅन्डेमिक बघतोय आणि ह्याच्याविषयी आपण खूप चर्चा झाली. आपल्यासारख्या तज्ञांनी त्याच्याशी खूप मार्गदर्शन केलं. एक मागे मी आपल्यासारख्याच एका डॉक्टरशी बोलत होतो. ते सायको अॅनालिस्ट आहेत, सायकियाट्रिस्ट होते स्वतः. ते बोलता-बोलता असं म्हणाले, की मेंटल हेल्थचं जे पॅन्डेमिक आहे, ते कोरोनापेक्षा कमीत कमी 8-10 पटीने जास्त सीरियस आहे म्हणून. आणि अतिशय. ते इतकं सायलेंट किलर आहे, की त्याच्याविषयी चर्चा पण होत नाहीये. तर आपण प्रॅक्टिसमध्ये लहान मुलांमध्ये मेंटल हेल्थची सिच्युएशन बघता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पण आणि इतरही बॅकग्राऊंड्सवरती. हो. अगदी नक्कीच दिसतंय कारण मगाशी म्हणालो तसं भावना या संसर्गजन्य असल्यामुळे जसं कोरोना पॅन्डेमिक चालू आहे तसं अँक्झायटी पॅन्डेमिक पण चालू आहे संबंध जगामध्ये.
आणि ते करोनापेक्षाही जास्त वेगात पसरत आहे. मानसिक अस्वास्थ्य खूप दिसत आहे. त्यामुळे मेंटल हेल्थ हा एक कळीचा मुद्दा झाला, एक जटिल प्रश्न होऊन बसलेला आहे. ज्याच्यासाठी पालक, शिक्षक आणि शाळांमध्ये मेंटल हेल्थ प्रोग्राम करणं आवश्यक आहे मुलांसाठी आणि पालकांसाठी. आणि हा मेंटल हेल्थ प्रोग्राममध्ये त्याचं जे मूळ गोष्टी आहेत त्या म्हणजे सगळ्या भावना आणि भावनिक बुद्धिमत्तेशीच निगडीत असणार आहेत. कारण शेवटी आपण स्वतःच्या भावना ओळखणं, त्या योग्य प्रकारे सजग राहणं त्याच्याबद्दल, त्या व्यक्त करता येणं, योग्य प्रकारे त्याचं समायोजन करता येणं, यावरच सगळं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं. त्यामुळे हे जे कौशल्य आहे, भावनिक बुद्धिमत्ता ज्याला आम्ही भावनांक म्हणतो. म्हणजे आपण आयक्यू बद्दल खूप चर्चा करतो बरेच वेळा, की हा मुलगा खूप बुद्धिमान आहे, आयक्यू खूप चांगला आहे. पण त्याच्या इक्यू बद्दल कधी चर्चा होत नाही किंवा त्या इक्यू वाढवण्यासाठी काहीच केलं जात नाही. म्हणजे खरं आहे. इमोशनल कोशंट जे म्हणतो आपण, तर भावनांक वाढवता येऊ शकतो. ती सगळे कौशल्य ते शिकवता येऊ शकतात आणि हे सगळं मिसिंग पीस आहे. आपल्या शालेय जीवनामध्ये, शाळांमध्ये पण आणि घरामध्ये पण. तर घरामध्ये आपण काही गोष्टी करून हे वाढवू शकतो. त्यांचा भावनांक वाढवण्याच्या दृष्टीने पण आपण प्रयत्न करू शकतो आणि ज्यामुळे स्वतःमध्ये पण आणि मुलांमध्ये आणि पूर्ण कुटुंबामध्ये मानसिक स्वास्थ्य येऊ शकतं. फॅन्टॅस्टिक. आणि पालकांना काही विशेष सल्ला द्याल सर? की आता म्हणजे कारण हा खूप गंभीर विषय आहे आणि आपला मी घेईन तेवढा वेळ कमी वाटतोय. पण कधीतरी ह्या चर्चेला आपल्याला विराम द्यावा लागेल. आपल्याला एक व्यस्तता आहे, मला लक्षात आहे. पण एक शेवटचा प्रश्न म्हणून विचारतो, की आत्ताच्या पार्श्वभूमीमध्ये मुलांमधनं होणारे जे काही आता वैचारिक बदल असतील, भावनिक बदल असतील, ते येणारा काळ हा अजूनही टेस्टिंग टाइम राहणार आहे. कारण हा लगेचच काय पॅन्डेमिक ओपन अप होईल आणि सगळं परत सुरळीत होईल असं इमिजिएट फ्युचरमध्ये दिसत नाहीये. मे बी पुढचे 6-8 महिने हे सगळं स्ट्रेच आउट होईल, वॅक्सिनेशन ड्राईव्ह पूर्ण होईल. त्यानंतर एक न्यू नॉर्मलमध्ये मुलं जाणार आहेत. हो. जिथे अजूनही आपल्यासारख्या वयाच्या लोकांना न्यू नॉर्मल काय याची चिंता आहे, काय होणार आहे, कसं होणार आहे, कसं त्यात वावरायचं याची चिंता आहे. मुलांना ते डबल चिंता आहे. अजून हा पण आहे की जे प्रोफेशनल कोर्सेसच्या वयातली मुलं आहेत, त्यांचं 1 वर्ष आता हो. समजा डेड इयर गेलं, मे बी पुढच्या वर्षी काय होते माहित नाही. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती पेरेंट्सना आपण काय ऍडवाइस कराल, की ह्या सगळ्यांना त्यांनी मुलांना कसं गाईड करावं? हाऊ डू दे हेल्प द चाइल्ड? फारच महत्वाचं आहे कारण अनिश्चितता खूप आहे सध्या आणि मुलांच्या मनात ती खूपच आहे आणि कुठलाही बदल जर का घडला, तो बदल नेहमी ताणतणाव निर्माण करतो आणि खूप भावना पण निर्माण करत असतो कुठलाही बदल. आणि त्या भावनांना सामोरं जाण्यासाठी त्यांना एकतर सक्षम करणं, त्यांना इक्विप करणं आणि स्वतः इक्विप होणं, हे सर्वात महत्वाचं आहे माझ्या मते. आणि त्यासाठी मुलांशी जो संवाद आहे, त्या संवादामध्ये मोकळेपणे चर्चा करणं, मोकळेपणा ठेवणं. तुम्ही स्वतःच्या पण भावना व्यक्त करा कधी-कधी त्यांच्यासमोर. त्यांना सांगा, की गेल्या आठवड्यामध्ये कधी छान वाटलं होतं खूप आणि कधी वाईट वाटलं होतं, तेव्हा मी काय करत होतो किंवा होते आणि ते विचार काय होते, मी कशाप्रकारे त्या भावनेला सामोरे गेले, हे त्याच्याबद्दल बोला त्यांच्याशी आणि मग त्यांना पण मुभा द्या. त्यांचं काही गेल्या आठवड्यात काही घडलेलं असेल किंवा काही कधी छान खूप वाटलं आणि कधी खूपच वाईट वाटलं, या संधी देऊ शकता त्यांना पण बोलायला. तर संवादामधनं भावनांबद्दल व्यक्त होणं मोकळेपणानं आणि भावनांशी भावनांबद्दल संवाद साधताना किंवा दुसऱ्याशी म्हणजे मुलांशी संवाद साधताना खास करून भावना त्यांच्या खूप पूर्णपणे स्वीकार करणं आहे तशा, त्यांना परवानगी देणं आणि तेव्हा त्यांना आश्वासक पालकत्व जे म्हणतात, तेव्हा त्याला सपोर्ट करणं त्यावेळेस हे खूप आवश्यक असतं. कारण खूप नकारात्मक भावना असतात तेव्हा आपण त्या भावना बरेच वेळा धुडकावून लावतो, त्या नजरेआड करतो, पटकन त्यांना डिस्ट्रॅक्ट करतो, सोल्युशन देतो, लेक्चरिंग होतं, खूप सल्ले दिले जातात. हे सगळे संवादाचे हे म्हणतात, त्याला ब्लॉक्स म्हणतात. म्हणजे त्याला इट विल ब्लॉक युअर कम्युनिकेशन आणि मुलं मग हळू त्यांना कळायला लागतं जेव्हा, की आपल्याला भावना व्यक्त करायला परवानगीच मिळत नाहीये किंवा भावना व्यक्त करणं काही उपयोगीच नाहीये या माणसाबरोबर. तर का ते भावना व्यक्त करायला लागतील? ते बंद होतात. मग त्यांची दारं बंद होतात मनाची. तर ती ओपन राहण्यासाठी अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं घरामध्ये हे सर्वात महत्वाचं आहे. त्यासाठी अर्थात हेल्दी माइंड प्लॅटरचा तुम्ही उपयोग करू शकता. स्वतः एक सजग पालक म्हणून भावनांचे कोच हा जो प्रकार आहे, तो त्याच्यामध्ये करू शकता आणि सर्वात म्हणजे या आव्हानात्मक काळाकडे एक संधी म्हणून आपण बघणं आवश्यक आहे.
कारण आव्हानं येतच असतात आयुष्यामध्ये. हं, पण असं म्हटलं जातं, की जे आव्हानात्मक काळ असतो बालकांच्या आयुष्यामधला, तोच काळ हा संधीचा काळ पण असतो. खरंय. त्यामुळे त्याचा संधी म्हणून आपण उपयोग करून त्यांना भावनिक साक्षर करता आलं. हं, या काळामध्ये कारण आपण जास्त वेळ असतो त्यांच्याबरोबर. तर हो. भावनिक साक्षरता आणि भावनिक बुद्धिमत्ताची जी कौशल्य आहेत, ती स्वतःच्या आचरणातून आणि त्यांना काही गोष्टी शिकवून, हं, शब्दसंपदा त्यांची वाढवून आपण त्यांना साक्षर केलं, तर त्यामधनं खूपच चांगला उपयोग होईल. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं हे सध्या आहे. 2च गोष्टी इसेन्शियल स्किल्स जे आपण म्हणतो, हं, ज्या सगळ्यांमध्ये आवश्यक आहेत मानसिक स्वास्थ्यासाठी. एक म्हणजे सगळ्या भावनिक बुद्धिमत्ता कौशल्य जी म्हणतो ती म्हणजे भावना स्वतःच्या, दुसऱ्याच्या ओळखता येणं, त्यांचं हं, समायोजन करता येणं, व्यक्त करता येणं, हं, नंतर स्वतःला मोटिव्हेट करता येणं, हं, नंतर पॉझिटिव्हली बघता येणं म्हणजे ऑप्टिमिझम आपण म्हणतो. हं. प्रश्न निराकरण करता येणं, कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन हे सगळे भावनिक बुद्धिमत्ता निगडीत कौशल्य आहेत. आणि दुसरं सेट ऑफ जी कौशल्य आहेत ती म्हणजे माइंडफुलनेसची. हं, क्षणस्थ होता येणं हं. आणि प्रेझेंट मोमेंटमध्ये जगता येणं. खरंय. खूप ऑटोमॅटिक पायलट असतो आपण स्वतःच्याच स्टोरीज बनवत असतो हं, ना हं. मनामध्ये भूतकाळात जातो, हां, भविष्यकाळात आणि स्वतःच एक मूव्ही तयार करत असतो आणि त्यामध्ये आपण जगत असतो. हां. त्यापेक्षा प्रेझेंट मोमेंटमध्ये राहून जर का क्षणस्थ राहिलो, तर हं, त्याने स्ट्रेस लेव्हल कमी होतील, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकेल. हे हं, माइंडफुलनेस टेक्निक आहे, ते पण मुलांना आपण शिकवू शकतो. हं. त्यासाठी पण काही म्हणजे अर्थात त्यासाठी काही कोर्सेस पण अवेलेबल आहेत. आमच्या संस्थेतर्फे याबद्दल खूप काम केलं जातंय गेले हो. 1-1.5 दशकं. आपण सांगू दोन्ही शकाल थोडं विस्ताराने काय आपण कसे कोर्सेस आपल्याकडे कसे करता येतील? अ, आमचे कोर्सेस जे आहेत ते मुलांसाठी वेगवेगळ्या वयोगटासाठी आहेत. 5 ते 10 वयोगटासाठी आम्ही त्या वयात निर्माण होणारे जे अ, अ, तयार होणारे जे काही भावनिक बुद्धिमत्ता कौशल्य आहेत, ते हं. आम्ही कल्टिव्हेट करतो हो. आणि हे सगळं पूर्ण एक्सपिरियन्शियल लर्निंग असतं. अनुभवसिद्ध खेळामधनं. ऑनलाईन आहे हे सगळं ते हं, आणि त्यामध्ये तुम्ही आमची वेबसाईट बघितली जर का www.equipkids.in हं. तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत कोर्सेसबद्दल. 5 हो, ते 10 एज ग्रुपसाठी आणि 11 ते 16 एज ग्रुपसाठी. हो. वेगवेगळ्या प्रकारचे आमचे कोर्सेस आहेत आणि हं, हे सगळे कोर्सेस मी स्वतः गेले 2 दशकं अ, जगामध्ये जे चाललेलं आहे भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेबद्दल त्याचा खूप खोलवर जाऊन विचार करून सायंटिफिकली हे सगळे कोर्सेस बनवलेले आहेत, जे हं, मुलांसाठी खूप उपयोगी उपयोगी पडतायत आणि हं. मुलांचं भावनिक बुद्धिमत्ता वाढायला आणि त्यांच्या बिहेवियरवर खूप त्याचा चांगला सकारात्मक परिणाम होतोय असं दिसतंय. फार मुलं छान. साक्षर जेव्हा होतात भावनांबद्दल, हं, तेव्हा ते व्यक्त पण योग्य प्रकारे करू शकतात. त्याचा संवाद शैलीवर, त्यांच्या नातेसंबंधावर सगळ्यावर चांगला परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं फोकसिंग, अटेन्शन, मेमरी आणि लर्निंग हे सगळं इमोशन्सवर असतं. हं. भावना जर का खूप तीव्र असतील तर आपल्याला लक्षातही राहत नाही, आपलं फोकसिंग पण होत नाही. पण करेक्ट. भावना जर का आपण जे फंडामेंटल आपण म्हणतो प्रशिक्षण भावनांचं, ते जर का हं. करता आलं, तर आपण चांगल्या प्रकारे अध्ययन पण करू शकू, शिकू शकू, लक्षात राहील आणि लक्ष केंद्रित करणं पण सोपं जाईल. म्हणूनच प्लॅटोनी बरेच वर्षांपूर्वी सांगितलं होतं, "ऑल लर्निंग हॅज इमोशनल बेस." खरं. पण त्याकडे आपण आता जास्त सजगतेने बघणं आवश्यक आहे, की ह्याच कौशल्य जे आहेत भावनांशी निगडीत, ही वाढवणं स्वतःमध्ये आणि मुलांमध्ये हे अत्यावश्यक होऊन बसलंय. फार छान सर. म्हणजे मला असं वाटतं की ह्या काळामध्ये एवढं सगळं आता आपण चर्चा ऐकतो मीडियामधनं स्पेशली खूप निगेटिव्ह एक एक भीतीदायक वातावरण तयार झाले की आता दुसरी वेव्ह झाली ती खूप भयानक होती. तिसरी तेहीपेक्षा भयानक येणार आहे, मुलांमधनं जाणार आहे आणि पण या बॅकग्राऊंडवरती आपलं हे चर्चा मला वाटतं खूप लोकांना मदत करणार आहे. कारण लोकांच्या मनामध्ये साशंकता खूप आहे, खूप गोष्टींना घेऊन आहे. या काळातल्या तर समस्या आहेतच आहेत, पण एक लाँग टर्म साठी म्हणून लोकांचा खूप चर्चा आहे आणि आपण नेहमीच आपण सांगतो की येणारा काळ हा चांगलाच येणार आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की चांगलाच काळ येणार आहे आणि त्याला संधी म्हणून कसं या काळाला आपण बघावं, मुलांमध्ये आपण सकारात्मक काही चेंजेस करता येतील का, आपल्या मनोभूमिका बदलता येतील का, संवाद वाढवता येईल का, सकारात्मकता वाढवता येईल का, ह्या काळाकडे त्या दृष्टिकोनातून बघावं. अर्थात बाकीच्या गंभीर समस्या आहेत, आरोग्याच्या आहेत, सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, त्याच्याकडे तर परिवार म्हणून आपण सगळे बघतच असतो. पण ह्या काळामध्ये आपल्यासारख्या तज्ञांच्या माध्यमातून काही जर शिकता आलं तर खूप चांगली आणि मला वाटतं ती एक खूप मोठी एक एक सुवर्ण संधीच म्हणावं लागेल.
त्यामुळे मी आग्रह करेन लोकांना की आपल्या वेबसाईटवर जावं नक्की, equipkids.com या .in. वेबसाईटवर .in या वेबसाईटवर जावं लोकांनी आणि आपल्याशी संपर्क करावा. आणि अधिक जर काही कोणाला काउन्सिलिंगची गरज असेल, काही एक्सपिरियन्सची लर्निंगची गरज असेल, तर नक्कीच आपल्याशी संपर्क करावा. कारण दिस इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी इथे बसून आता. आणि आपण म्हणलात मगाशी तसं की ऑनलाईनच्या माध्यमातून आपण जगभरामध्ये कनेक्ट करताय लोकांना. भारतात तर करताच आहात, भारताबाहेरील देखील आपण मुलांची कनेक्ट करताय. आणि येणाऱ्या काळामध्ये न्यू नॉर्मल मध्ये ही न्यू जनरेशन झेड का काय आता म्हणतायत त्याला, जनरेशन वाय का काय, तर त्या जनरेशन मध्ये तर मला वाटतं की त्यांची कॅपॅसिटी पण खूप जास्ती आहे. टेक्नॉलॉजी त्यांच्या हातात खूप चांगला एक टूल आहे. आपल्यासारखे एक्सपर्ट्स त्यांना एका क्लिक वरती अवेलेबल होत आहेत. तर ऑल ऑफ दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. याच्याकडे सकारात्मकतेने लोकांनी बघावं. आणि आपण आता इतक्या मागच्या तासाभरामध्ये इतकी सुंदर माहिती सांगितली, म्हणजे रेन टेक्निक असेल, प्लॅटर असेल, आणि त्याबरोबर करोनाची कसं आपण फाईट करू शकतो हे देखील आपण जी माहिती सांगितली, या सगळ्याचं जर एकत्रीकरण करता जर आलं तर खरोखरी मला असं वाटतं या पॅन्डेमिक मधनं काही चांगलं घेऊन समाज बाहेर पडू शकेल असं वाटतंय. खूप खूप धन्यवाद सर आपले. आपण हा वेळ दिलात. कारण मला माहिती आपण खूप व्यस्त आहात. आपण आपलं क्लिनिक आहे, आपण ऑनलाईन सेमिनार्स घेताय, सेशन्स घेताय, कोर्सेस घेताय. त्या सगळ्यांना आपण वेळ आपल्या सगळ्यांसाठी दिला, त्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो. कारण खूप गरजेचं होतं आम्हाला हे सगळं आपल्याकडून ऐकणं. आणि ह्या सगळ्या नंतर मी आता हे सगळं जेव्हा प्रसारित होईल त्यानंतर लोकांचे प्रश्न येणार आहेत. आणि मला असं वाटतं की लोकांचं अजूनही एक आग्रह असणार आहे की अजून एखादं सेशन आपल्या बरोबर करावं. कारण पेरेंटिंग विषयी लोकांना खूप अजूनही प्रश्न आहेत. मी जसं आता हे रेकॉर्ड होताना देखील मी काही लोकांना लिंक पाठवली होती आणि ते बघतायत आणि त्यांनी मला प्रश्न पाठवलेत. आपल्या मी तेच बघत होतो, सारखं प्रश्न येत होते. तर मी म्हणलं की सरांची परत एकदा वेळ घेईन कधीतरी आणि त्या प्रश्नाविषयी आपल्याशी चर्चा करू. परत एकदा सर धन्यवाद. आणि नक्कीच परत भेटू सर. थँक्यू सो मच. नक्की. धन्यवाद.